मध्ये विजयाचा उंबरठा ओलांडून मात्र ह्या दुसऱ्या मॅचमध्ये प्रवेश करतायत. या मॅचमध्ये रिझल्ट काय असेल याच्याकडे आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं लक्ष आहे. अतिशय सुंदर स्पर्धा. नक्कीच अनिकेतजी राऊत यांचं देखील मी मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर योगेशजी घरत दनसार यांच्या माध्यमातून नक्कीच मला इथे समालोचनासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष असा त्यांचा मी आभारी असेल. धन्यवाद. तर नक्कीच आपण मॅचकडे जाणार आहोत. 12:45 पहिला चेंडू पडला जाईल. आपण बघू शकाल पालघर स्पोर्ट्स क्लब ह्या संघाची प्लेइंग 11. एका बाजूला अक्षय घरत, अर्षद बारी, अल्केश गायकवाड, करण अंभिरे, विनीत अंभिरे, अमित पाटील, राहुल पाटील. त्याचबरोबर आपण बघू शकाल यज्ञेश बारी, जितम घरत, स्वप्नील घरत. आणि यावेळी 2 चेंजेस मात्र आपण बघू शकाल. ब्रँड ऑफ मायकोप अर्थातच केळवेगावचा अद्भुत हिरा मनीष भोईर आणि त्याचबरोबर हार्दिक घरत हा मात्र त्याच्या जागेवर आपण बघू शकाल मनीष भोईरला इथे संधी मिळते. अतिशय चांगली मॅच मात्र बघायला मिळेल नो डाऊट. तर रे स्पोर्ट्स इंटरनॅशनल संघ मात्र आपण बघू शकाल मुसद्दिक शेख, पार्थ मोरे, त्याचबरोबर आपण बघू शकाल माजिद मुल्ला, गौतम आकरे, जलीश शेख, अनिल बाने, करण माळी, मनोज राऊत, सुमित मात्रे, अफाक शेख, निनाद पाटील. त्याचबरोबर आपण बघू शकाल नक्कीच वसीम शेख हा मात्र इथून बाद होतोय आणि निनाद पाटील याला मात्र इथे संघात जागा दिली जाते. निनाद पाटील अर्थातच आपण बघू शकाल ब्रँड ऑफ नांदगाव ज्याने मात्र लेदर क्रिकेटमध्ये अतिशय सुंदर धावांचं डोंगर जमवलं होतं वडराईच्या मैदानामध्ये, तोच आपण बघू शकाल. तर जाऊया मात्र लगतच्या मॅचकडे. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मॅन इथे पाठवायचा आहे. आपण आजच्या दिवसातल्या तिसऱ्या मॅचकडे जातो. नक्कीच 2 विजयी संघ मात्र आपण बघू शकाल. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच रे स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल पालघर स्पोर्ट्स क्लब. मैदानाच्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिले तर नक्कीच साईराज पाटील आपल्या पालघरचा अद्भुत सितारा खेळाडू मात्र आपण बघतोय. मागचे 3 तास झाले प्रॅक्टिसचं सत्र मात्र त्याचं चालू आहे, प्रॅक्टिस सेशन. त्यांना गोलंदाजी करण्यासाठी आपण ब्रिजेश घरत, त्याचबरोबर करण मोरे हे देखील आपण पाहतोय. चला तर नक्कीच जाऊया मॅचकडे. हार्दिक केणी आपण बघू शकाल रावळेगावचा मात्र हा देखील खेळाडू आपल्यासोबत इथे जॉईन झालाय. जाऊया मात्र मॅचकडे. मॅच इथे ऑन होईल. एका बाजूला अर्षद बारी तर दुसऱ्या बाजूला अक्षय घरत. मॅच स्टार्ट आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल स्वतः कर्णधार मुसद्दिक. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण बघू शकाल कर्णधार अक्षय आहे, तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मुसद्दिक शेख याला. शिरगावचा मात्र हा ब्रँड खेळाडू ज्याने मात्र कमी वयात आपल्या नावाला चर्चेत आणलंय आणि नक्कीच आपण बघू शकाल मुसद्दिक शेख. पुन्हा एकदा राईट हँडी ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळेस पहिला चेंडू अर्षद बारीसाठी क्लीन मिस मात्र बघू शकाल. आपण चेंडू सोडल्यानंतर आउट स्विंगचा मात्र माळा आणि मागे आपण बघू शकाल जलीश शेख. खूप चांगला अनुभव ज्यांच्याकडे आहे, खूप चांगलं यष्टीरक्षण आणि खूप चांगलं कर्णधार पद ज्यांच्या हाती आहे आपण पाहतोय. अतिशय सुंदररित्या मात्र आपण बघू शकाल जे कर्णधार जलीश शेख मात्र आपण पाहतोय. यावेळी जर पाहिलं तर अतिशय सुंदर क्रिकेट मात्र आपण बघू शकाल. सकाळच्या सत्रामध्ये एकंदरीत पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, तदनंतर पुन्हा एकदा मुसद्दिक शेख मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अर्षद साडी पुन्हा एकदा वेगवान तेज थर्रार, परंतु पंचांचे 2 हात बाजूला. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच त्यांना कवायत करण्याची संधी दिली जाते. ओपनिंग बॅलेन्स 1 चेंडू आणि 1 धाव धावफलकावर. अर्षद बारी विरुद्ध मुसद्दिक शेख. एक चांगली फ्रँचाइजी कडवी लढत बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट. पुन्हा एकदा मुसद्दिक राईट हँडी ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण बघू शकाल अर्षद बारी साडी. अर्षद बारी हा देखील एक कॅलिबर खेळाडू, अतिशय घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातोय. आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडूच्या शोधात मुसद्दिक शेख. 1 चेंडू 1 धाव. उत्कृष्ट बात की जाए तो पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद वाइट डाली गई. मुसद्दिक पिछले मैच में मैन ऑफ द मैच के अवार्ड से नवाजा गया था. 2 ओवर डाली थी, 8 रन खर्च किए, 2 विकेट चटकाए. तो अर्षद बारी की बात की जाए पिछले मैच में बेहतरीन शुरुआत कराई थी, खूबसूरत बल्लेबाजी की थी, स्टार्ट बढ़िया थी, मगर उस स्टार्ट को आगे लेके जाने पाए. उस वक्त बढ़िया बैटल देखने को मिलेगा दोनों ही टीमों के बीच में. नो डाऊट नो डाऊट. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा अर्षद बारी नावाचा अतिशय दमदार PDPTL षटकार. सुरेख फटका मात्र आपण बघू शकाल. पूर्णपणे चेंडूला मात्र कुठेतरी
एक चांगल्या रीतीने वॉच केलं. तदनंतर मात्र वेट अँड वॉचचा पूल सक्सेसफुल मात्र बघायला मिळाला. ब्रँडेड स्ट्रोक्स 6 धावा येत आहेत. अतिशय सुंदर आपण बघू शकाल. मुसद्दिकला आजच्या दिवसात कोणीही षटकार फटकावला नव्हता, परंतु अर्षद बारी नामी काफी असं म्हटलं जातं आणि यावेळीस ज्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकारचं काम देखील त्याने करून दाखवलंय. युसुफभाई खूप चांगला फटका सजवलाय. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू होता, खूप चांगला चेंडू मात्र हाताळला. तदनंतर वाईट आणि यावेळीस मात्र हल्ला बोल 6 धावा. तो यहाँ पर अर्षद एक गोल्डन फॉर्म में है. उत्कर्ष जिस तरह शॉर्ट गेंद थी उसका नजरें जमा के रखे, तो बल्लेबाज की नजर जब गेंद पे होती है ना तो गेंदों को मैदान के बाहर भेजने की क्षमता जरूर होती है. यहाँ पर वो क्षमता अर्षद के पास है. पहली गेंद डॉट खेली थी, दूसरी गेंद वाइट, मगर ये गेंद तो उनके रडार में थी. शॉर्ट गेंद थी, नजरें जमा के रखी थी, भेजा मिड विकेट के बाहर 6 रन के लिए. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका मात्र खूप चांगल्या रीतीने सजवलाय. चेंडू मात्र नक्कीच डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः जीवांच्या आकांताने धावा घेतोय. तिथे मात्र 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील. आपण बघू शकाल धावा मात्र इथून जमल्या जातील, त्या म्हणजेच 9 धावा. 9 धावा धावफलकावर आहे. क्षेत्ररक्षक मात्र आपण बघू शकाल करण माळी मात्र आपण बघू शकाल खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून यावेळेस अच्चू बारी आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय खरत. कर्णधार मात्र एका बाजूला आहे, तर एका बाजूला आपल्या संघाचा सेहवाग म्हणून रोल जो साकारतोय आक्रमक पहिल्या षटकापासून अर्थातच अच्चू बारी. यावेळी बॅटची एज आणि चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅन मध्ये पार्थ मोरेकडून. ह्या चुका खूप कमी बघायला मिळतील, परंतु चूक झालाय, चुकीला माफी नाही. इथे मात्र धावा मिळतील 4 धावेने संघाचं खातं पुढे सरकेल. एकंदरीत जर स्कोर कार्डकडे पाहिलं तर नक्कीच खूप चांगले गुणलेखक आपण बघू शकाल. नीरज यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर गुणलेखन. क्रिकेटचा जर विचार केला तर आपण बघू शकाल 15 मार्च 1877 खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात झाली आणि पहिली कसोटी मॅच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आपण पाहिली होती. त्या मॅचचे पहिले गुणलेखक RP रिंगम आणि जी वोवल्सचे ऑफिशियल आपल्याला गुणलेखक पाहायला मिळाले होते. यावेळेस ह्या स्पर्धेसाठी मात्र खूप चांगला लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच नीरज तालेले यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर गुणलेखन. पुनश्च एकदा मुसद्दिकवर हल्ला केलाय. यावेळीचा चुबारी नावाचा स्टँड अँड डिलेव्हर स्वरा युवा ग्रुप स्टँडला अभिवादन करण्यासाठी चेंडूला मात्र फेकून दिलाय. 6 धावा. बेहतरीन शुरुआत इस वक्त एक ओवर की करते. पहली ओवर यहाँ पर मैदान के अंदर चल 5 गेंदों का खेल समाप्त हुआ. अभी भी आने वाली 1 गेंद का खेल बाकी होगा. शुरुआत बढ़िया थी, डॉट के साथ शुरुआत की. दूसरी गेंद वाइट जरूर डाली, जिसके बाद 6 रन, 2 रन, 4 रन और 6 रन. तो यहाँ पर बेहतरीन बल्लेबाज करते हुए अर्षद बारी. अभी तक अर्षद ने गेंदे फेस किए 5 और बल्लेबाजी कर रहे 18 रनों पर. 2 खूबसूरत छक्के, एक बेहतरीन चौका उनके बल्ले से देखने को मिला और गेंदों को जरूर मैदान के बाहर भेज रहे. चला मैच बॉल लगेच पाठवायचं आहे. और उत्कृष्ट जिस तरह से प्रेशर बनाया गया पहली ओवर, पावर प्ले की पहली ओवर है. पावर प्ले की पहली ओवर में इस तरह का प्रेशर मुख्य गेंदबाज पर आप जब बनाते हो ना तो कहने के थोड़ा सा डोमिनेट टीम भी नजर आती है. नक्कीच सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. कारण प्रमुख गोलंदाजावर अतिशय देखण्या रीतीने मात्र इथे हवी होतं अच्चू बारी. यावेळीस पुन्हा एकदा षटक मात्र पहिलं संपलं जाईल. पंचांच्या माध्यमातून इथे चेंडू स्क्रोल केला जातोय. एकंदरीत पहिलं षटक संपलंय आणि 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 19 धावा माफ करा, 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. उर्वरित 5 षटकांचा खेळ असेल. अच्चू बारी आणि अक्षय गर्थ ही पार्टनरशिप जर चांगली जमते तर नक्कीच इथे धावांना कुठेतरी अंकुश देण्याचं कार्य, गोलंदाजांना कुठेतरी करण्याचं एक बॅकफुटला ढकलू शकतात गोलंदाजांना. असे मात्र हे 2 फलंदाज आहेत, नो डाऊट. युसुफभाई काय म्हणाल? जरूर उत्कृष्ट जिस तरह से शुरुआत की अर्षद ने, एक बेहतरीन शुरुआत में कहूँगा. टॉस जीता था रे इंटरनेशनल टीम के कप्तान मुसद्दिक ने पहले गेंदबाजी का फैसला किया, मगर इस वक्त तो धूप काफ़ी तेज़ है मैदान के अंदर. पहली जब उन्होंने मैच खेली थी तो टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया था, बेहतरीन शुरुआत दिलाई थी. मगर इस वक्त बल्लेबाजी की बात की मैन ऑफ चिंसनी मिस्टर अर्षद बारी अच्चू मैदान का. इस साल की बात की जाए तो बेहतरीन गोल्डन फॉर्म में है. और एक तरफ देखा जाए बल्लेबाज विनीत अंबिरे मॅन फ्रॉम ढानो. आणि नक्कीच वेदर कंडिशननुसार नक्कीच पहिल्या सकाळच्या सत्रात जर तुम्ही पाहिलं असेल तर नक्कीच कुठेतरी ड्यू फॅक्टर होतं. यावेळेस मात्र रणरणत्या सळसळत्या उन्हामध्ये चेंडू आणि खेळपट्टी पूर्णपणे टणक झालेली आहे. त्या कारणाने तुम्ही जे फटके सजवणार ते स्टँड अँड डिलिव्हर चांगलं कनेक्शन असेल तर नक्कीच षटकारामध्ये तुम्ही इथे कन्व्हर्टेशन बघू शकता. यावेळेस गोलंदाजी मार्कवर अर्थातच सुमित म्हात्रे, सातपाटी एक्सप्रेस, अर्थातच दांडेकर कॉलेजचं मैदान ह्या देखील गोलंदाजाने गाजवलं होतं. जुन्या आठवणींना उजाळा मात्र सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच त्याने दिलाय. यावेळेस मात्र एक महत्त्वाच्या मॅचमध्ये इथे सुमित म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी करेल का? समोरी मात्र आपण बघू शकाल अक्षय घरत, काटाळे गावचा एक अद्भुत हितारा, कोहिनूर हिरा मात्र आपण बघू शकाल. विनीत अंबिरे पाहायला भेटतो. स्ट्रायकर मॅन फ्रॉम ढाणो आपण पाहतो. जास्त करून एक गाव एक संघामध्ये पाहायला भेटतो खेळत असताना, तो म्हणजेच धाकटी ढाणो या संघामध्ये. बघूया गोलंदाज पाहायला भेटेल षटकार सुमित म्हात्रे, स्ट्राईकवर विनीत
पहिला चेंडू या षटकामधला. यावेळेस बॅटची खालची कडा परंतु सुरेख यशस्वी जाली शेख आपण पाहतोय. अप्रतिम अनुभवी संघनायक. प्रत्येक शिरगावकरांचा नक्कीच पाहिलं गेलं तर मान सन्मान एकच खेळाडूचं नाव पाहायला भेटतं जाली शेख, ज्याने प्रत्येक खेळाडूंना घडवलंय. मुसद्दीक शेख त्यांच्या तालमीचा खेळाडू पाहायला भेटतोय. इबाद राजी वकास असे खूप सारे खेळाडू आहेत जे जाली शेखनी घडवले. शिरगाव भागामधले पार्थ मोरे सारखा खेळाडू सुद्धा पाहायला भेटतोय जो त्यांच्या संघामध्ये खेळतोय. प्रतिथा गोलंदाज पाहायला भेटेल मिस्टर सुमित म्हात्रे. यावेळेस सुरेख फटका खेळाडू पाहायला भेटेल. मुसद्दीक करणार नाही चुकी आणि यावेळेस सिल्वरचा शिकार होतोय फलंदाज विनीत अंबिरे. बॅक टू डगआउट. पहिला हादरा धावसंख्या पाहायला भेटे 19. षटक मार्ग असता दुसरा 2 चेंडूचा खेळ संपलाय. काय सांगेल उत्कर्ष जशा प्रकारे पहिला चेंडू होता त्यानंतर मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला आणि चांगला कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 19, या षटकात कुठलीही धाव नाहीये. दुसरा चेंडू गडी बाद केलाय. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आणि नक्कीच माफ करा अक्षय घरत फलंदाज नव्हता. हा फलंदाज मात्र आपण बघू शकाल. जो फलंदाज आपण पाहतोय विनीत अंबिरे होता आणि यावेळेस विनीत अंबिरेच्या कैला पूर्णविराम येत असताना खूप चांगली गोलंदाजी मात्र करतोय अर्थातच सुमित म्हात्रे. सातपाटी एक्सप्रेस सातपाटी गावचा एक नक्कीच प्राईड खेळाडू आपण बघू शकाल. एक मोठ्या स्पर्धेमध्ये सातपाटी गाव म्हटलं तर नक्कीच जवळजवळ 15,000 लोकसंख्या असलेलं हे गाव असल्याने खेळाडूंमध्ये हा एक खेळाडू सिलेक्ट होतोय. नक्कीच एक मोठ्या गावातून एकमेव हिरा हा सिलेक्टर खेळाडू मात्र आपण बघू शकाल. एक मोठी गावासाठी एक नक्कीच प्राऊड फिलिंग आहे आणि यावेळेस मात्र खूप चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून होत आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल आपल्याला. राहुल पाटील पाहायला भेटतो आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता परंतु यावेळेस पहिली फलंदाजी म्हणून त्याला वरती पाठवलं गेलं. तिसऱ्या क्रमांकावर अक्षय घरते स्वतःला थांबवले. डावखुरा एक अप्रतिम फलंदाज आहे संघनायक. पाहिलं गेलं तर अच्छी बारी पाहायला भेटतो. 6 चेंडू फेस केलेत आतापर्यंत. 6 चेंडू 18 धावा खेळतोय. 1 चौकार 2 षटकार. चला तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झाला यज्ञेश आणि यावेळेस यज्ञेश पहिल्या चेंडूचा आस्वाद घेत असताना कुठेतरी फार काळ काही मैदानात चांगलं कार्य यज्ञेशच्या माध्यमातून होत नाहीये. पहिल्या चेंडूवर मासा गळाला लागतोय आणि सुमित मात्र इथे कुठेतरी लीड करत असताना मुसद्दीक कुठेतरी महागडा साबित झाला परंतु मी इथून चांगली गोलंदाजी करेन कुठेतरी मुसद्दीकला एक चांगला बॅकअप देईन असं मात्र सांगत असताना आपण बघू शकाल सुमित मात्र. काय म्हणाल युसुफ सय्यद सर? तर नक्कीच चांगलं कमबॅक म्हटलं जाईल. पण सांगतो ना गोलंदाजाला नक्की संधी भेटते कमबॅक करण्यासाठी. काही पहिल्या षटकात महाग गेला दुसरा जो गोलंदाज कमबॅक करू शकतो. विकेट काढून धाबा थांबून तो संघाला स्वतःला कमबॅक करून देऊ शकतो परंतु फलंदाजाला तो चान्स नाही. ती संधी भेटत नाहीये. एक खराब फटका खेळला झेल बाजार की मैदानी बाद. तीच चुकी केली गेली. यतेश भारी मैदानाच्या आतमध्ये आला. मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल येते मिस्टर स्वप्नील भोईर. मागील सामन्यामध्ये नक्की थोडासा निराश झाला होता. स्वप्नील धावचीच्या बरोबर बाद झाला होता परंतु अच्छू बारी इन्फॉर्म आहे. चांगले शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतात. त्याला 7 धावा लागेल कारण की पहिला षटक खेळलाय. 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. धावफलकावर 19 आहेत आणि यावेळेस या स्पर्धेमधला ऑन हॅट्रिक गोलंदाज पाहायला भेटेल मिस्टर सुमित म्हात्रे. 2 गोलंदाज पाहायला भेटले या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक पटकवली कालच्या दिवसामध्ये. एक पाहायला भेटला आपल्याला श्री बालाजी 11 संघाचा मिस्टर निखिल बागुल. तर एक गोलंदाज पाहायला भेटला महेंद्र तो म्हणजेच चॅम्पियन्स आनंद टायगर स्पोर्ट्स संघाचा. 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये हॅट्रिक पटकावले गेले. तिसरा गोलंदाज ठरला जाईल का? सुमित म्हात्रे JSW कडून स्ट्राईकवर स्वप्नील भोईर. आजचा तिसरा सामना उत्कर्ष. हा सामना खूपच महत्वपूर्ण आहे. जो संघ विजयी सुपर 6 मध्ये नक्की जाऊन उभा राहील. बघूया पर्यंत सुमित यावेळेस मिस टाइम झालाय. खेळाडू नक्कीच फ्लँक स्लिपला पाहायला भेटतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु वास्तविक आपण सांगतो ना की भाग्य भाग्य जो है 2.5 अक्षर का नाम है. किस्मत 3.5 अक्षर का और नसीब 3 अक्षर का और मेहनत जो होती है ना उत्कर्ष वो 4 अक्षर की. आपका साथ भाग्य नसीब और किस्मत तब देती जब आप मेहनत करोगे मैदान के अंदर. यावेळेस पाहिलं गेला गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतो. पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये परंतु 2 गडी बाद केले. थांबून ठेवलंय फलंदाजांना परंतु निराश असेल हर्षद नॉन स्ट्राईकवर.
यावेळेस नक्कीच का खूप हलक्या bat- चांगली गोलंदाजी मात्र आपण बघू शकाल सुमितेच्या माध्यमातून त्याची सुंदर चेंडू यावेळी पहिली धाव खर्च करत असताना 5 चेंडूंचा खेळ एकंदरीत त्याच्या माध्यमातून फेकून झालाय आणि धावा मात्र इथे पहिली धाव खर्च करत असताना एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा समाप्तीवर आला तेव्हा मात्र धावा लागल्या गेल्या 18 आणि यावेळीच आपण बघू शकाल 19 धावा धावफलकार लागल्यात का माफ करा. तदनंतर मात्र जर आपण बघायला गेलं जसं मात्र सुमित मात्र हा गोलंदाजीवर इंट्रोड्यूस होतोय 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत असताना 2 गडी ज्याने मात्र महत्त्वपूर्ण बाद केलेत अर्थातच सुमित मात्रे लीड रोल आपल्या संघासाठी करत असताना मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत शेवटचा चेंडू अच्चू बारी आजच्या या मॅचमध्ये नक्कीच चांगले रंग ज्याने दाखवलेत पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि यावेळी अच्चू बारी हा देखील फटका फसला जाईल कारण तिथे मात्र कमालीचा झेल खूप महत्वाचे मात्र 3 गडी बाद करणारा खेळाडू सुमित मात्रे अफाकेच्या काही कमालीचा झेल अफाकेच्या माध्यमातून युसुफभाई 3 गडी बाद झाले 2 षटकांचा खेळ संपलाय आता फलंदाजी करताना स्वप्नील भोईर याला जबाबदारी घ्यावी लागेल. नक्कीच नक्कीच अच्छू पाणी सुद्धा नक्कीच जर पाहिलं गेलं तर पहिले 5 चेंडू नॉन स्ट्रायकर होता थोडासा प्रेशर कन्वर्ट झाला होता संघावर 7वा चेंडू किती मोठा फटका तरी खेळला होता परंतु सुरेख झेल टिपला अफाकने मागे वळून जाऊन झेल टिपणं खूपच कठीण असतं परंतु करून दाखवलं अफाकने आणि अच्छू बारी संघा फलंदाज मैदानाच्या बाहेर कुठं ना कुठे थोडासा प्रेशरमध्ये असेल. पालघर स्पोर्ट्स क्लब संघ परेश घरे साहेबांचा संघ पाहायला भेटतो ऑनर ते सामन्याचा आनंद घेत आहेत परंतु पाहायला गेलं तर हा सामना रंगतदार होणार आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर जाली शेख ऐनुद्दीन इनामदार हे ऑनर्स पाहायला भेटत आहेत. ऑनर्स हे मुख्य घडी आहेत या संघाकडून कारण की संघाला घेऊन जाणं ऑनर नंतर संघनायक आणि PDTPL जे सीझन 1 पाहतो आपण जसं अनिकेत राऊत सरांनी सांगितलं सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला सपोर्ट 12 संघाच्या पूर्ण ऑनर्सने दिलाय तर त्यांच्या मनाचे दुखदुख नक्कीच वाढले गेले असते कारण की 3 गडी बाद झालेत धावा आहेत त्या 19 पहिला गडी बाद माफ करा 20 हा पहिला गडी बाद झाला होता 19 वर दुसरा गडी बाद झाला तो म्हणजे 19 वर तिसरा गडी बाद झालाय तो म्हणजे 20 वर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय अल्केश गायकवाड. चला तर आपण बघू शकाल 3 षटकांचा खेळ झालाय धावांची गती पहिली स्कोर काढला तर 20 धावा धावफलकावर कुठेतरी आता नवीन फलंदाज अल्केश कारण उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असेल पहिल्या 2 षटकांचा खेळ जर पाहिला तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून राहिला परंतु वेळ ही प्रत्येक वेळेला बदलत असते. जर बघायला गेलं मे महिन्यातलं झाड तुम्ही पाहिलं असेल पूर्ण सुकून गेलेलं असते परंतु तेच तुम्ही त्याला 7 जून ते 8 जून पर्यंत पाहिलं तर पूर्ण हिरवागार योग्य वेळेची वाट बघणं खूप गरजेचं आहे. आपण पाहायला गेलं पहिलं सेशन पहिल्या षटकाचा फलंदाजी करणारा संघ कुठेतरी आपण बघू शकाल खूप चांगली फटकेबाजी झाली परंतु सुमित जसा गोलंदाजी मार्कवर दाखल झाला त्यावेळेलाच कुठेतरी बांधून ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा अनिल बाणे अनुभव तर एका बाजूला स्वप्नील यांचा मात्र फटका फसलाय चेंडू बऱ्याच काळ हवेत जलीश शेख कुठलीही चूक करणार नाही आणि विकेटचं पतन तू चल मे या सध्याची स्थिती मात्र आपण बघू शकाल फलंदाजी करणाऱ्या संघाची. स्वप्नीलच्या खेळीला देखील पूर्णविराम झालाय आता मात्र फलंदाजी मार्कवर जो फलंदाज असेल त्याला मात्र नक्कीच इथे तग धरून राहावं लागेल कारण उर्वरित 4 षटकं तुमच्याकडे आहेत. 4 षटकांमागे आता तो जर बघायला गेलं तर 20 धावा तुम्ही जमवल्यात येणाऱ्या मात्र 23 चेंडूंमागे तुम्हाला चांगल्या धावा जमवाव्या लागतील. धावांची गती पहिली स्कोर काढला तर 20 धावा धावफलकावर स्वप्नील भोईर कुठेतरी नक्कीच निराश करून परतवतोय. लाडके प्रेक्षक देखील स्वप्नील भोईरसाठी खूप जास्त पसंती देत असतात परंतु आज खूप काळ काही स्वप्नील यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी बघायला मिळाली नाही. यावेळीस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार अक्षय घरत हा मात्र आपल्या संघाला नक्कीच तारण्यासाठी आलेला आहे कारण मुख्य फलंदाज जे मात्र तंबूच्या आचऱ्याला परतलेत आणि यावेळेस इथून एक चांगलं जबाबदारी घेऊन तुम्हाला खेळ करावा लागेल. एक चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये इथे मात्र संधी दिली जात आहे. स्वतः कर्णधार पद ज्याच्या हाती आहे तोच अक्षय मात्र आपण बघू शकाल एक छोट्याशा गावातून हा खेळाडू उदयास आला आणि आज जर बघायला गेलं तर पालघरकरांचं नक्कीच एक फेवरेट प्लेयर च्या लिस्ट मध्ये याचं नाव शुमार आहे नो डाऊट अक्षय घरात. अनिल बाणे पहिल्याच चेंडूवर अतिशय सुंदर गोलंदाजी अचूक टप्पा आणि भेदक माराचं प्रत्यकरण त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. अनिल बाणे निलेश फायटर चिंचणी या संघाकडून ज्यांनी खूप काळ गाजवला तोच गोलंदाज पुन्हा एकदा वयाच्या जवळजवळ 43-42 वर्षापर्यंत आपण बघू शकाल त्यांना आज देखील तेवढंच ताकदीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून क्रिकेटवर जिव्हाळ्याचं अफाट प्रेम दाखवणारे हे देखील खेळाडू अर्थातच अनिल बाणे. स्ट्राईक एंडला आपण बघू शकाल अक्षय याला
यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलं, तिथे मात्र क्षेत्ररक्षक अफाक पुनश्च एकदा आहे चतुर चला कसा मात्र क्षेत्ररक्षक ज्याने मात्र कमालीचा झेल अच्चू बारी याचा मात्र टिपला. आणि यावेळेस मात्र नक्कीच शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघू शकाल 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा लागल्या जातात 21 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर अनिल बाणे असताना फलंदाजी मार्कवर एका बाजूला आपण नक्कीच बघतोय तो म्हणजेच फलंदाज अल्केश गायकवाड, तर दुसऱ्या बाजूला अक्षय घरत. PDPTL ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय अतिशय सुंदर पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप अर्थातच तुषारजी संख्ये ह्या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि नक्कीच या स्पर्धेला रंग भरत असताना अनिकेतजी राऊत आणि त्यांची पूर्णच टीम अतिशय सुंदर कार्य त्यांच्या माध्यमातून. आपण फक्त पिक्चर पाहत असतो, पिक्चरचे डायरेक्टर खूप महत्त्वाचे आहेत. पिक्चर हिट होतो, सगळं चित्र दिसत असतं, परंतु त्याच्या मागचं जे खरं कारण कोण आहे त्यांच्याकडे लक्ष गेलं पाहिजेत. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका, चेंडू मात्र आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांच्या गर्दीमध्ये भेटण्यासाठी जातोय. 6 धावा आणि पाण्यावर हल्ला बोल केलाय, अतिशय सुरेख फटका मात्र बघायला मिळाला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल फलंदाज अल्केश गायकवाड याच्या बॅटमधून धावांची गती पाहिली तर झपाट्याने मात्र 6 धावा इथे वाढल्या जात आहेत. एकंदरीत 27 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा अनिल बाणे मात्र इथून चांगला कमबॅक करेल का? पहिल्या 3 चेंडूंमागे 7 धावा खर्च झाल्यात, येणाऱ्या 3 चेंडूंचं मात्र समीकरण बाकी आहे. यावेळेस मात्र शॉर्ट हँडने खेळून काढलाय शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक येस नो कॉर्डिनेशन मात्र 2 फलंदाजांमध्ये चांगलं जमत नाही, परंतु फंबल झालाय खराबपैकी आणि तिथे मात्र आपण बघू शकाल 1 धाव पूर्ण होते. 28 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ झालाय. अनिल बाणे हा मात्र गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना मात्र आपण पाहतोय जलील शेख मात्र आपण बघू शकाल कर्णधार भूमिकेत एक लेजंड लीडर आपल्या संघाचं जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय याच मैदानात लेदरचं प्रशिक्षण देत असणारे हेच कोच देखील आपण त्यांना पाहतोय. आणि पुन्हा एकदा अनिल बाणे यावेळी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय, बोटांची जादू काही कमालीचं मात्र इथे आपण बघू शकाल. एसटी रक्षण चपळ 40+ खेळाडू आहेत, परंतु बघा आज देखील त्यांची क्षमता काही कमालीचे चपळ असे मात्र एसटी रक्षक अर्थातच जलील शेख. धावांची गती पहिली स्कोर काढला तर नक्कीच 29 धावा धावफलकावर आहेत. आणि शेवटचा चेंडू चला थोडं स्पीडअप करायचं विनंती असेल, थोडं स्पीडअप करत चला कारण आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. त्या कारणाने वेळ हा कोणाचा गुलाम नाही, वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, त्यासाठी थोडी घाई करत चला. संध्याकाळच्या वेळेस कारण दिवस लहान आहेत, सूर्य अस्ताला जात असताना 6:15 वाजता पूर्णपणे अंधाराचं सत्र असतं, त्या कारणाने थोडी घाई करत चला. यावेळी शेवटचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि समाप्ती अखेर आपण धावांची गती पाहिली तर 29 धावा धावफलकावर. उर्वरित मात्र 3 षटकांचा खेळ बाकी असेल. तर युसुफ सर आता जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ एकंदरीत व्यवस्थितरित्या संपलाय आणि धावा लागल्या जातात 29. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी, किती धावांचं मजल मारली जाईल याच्याकडे नक्कीच मायबाप प्रेक्षक वर्गांचं लक्ष आहे. लगेच उत्कृष्ट पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय, 4 गडी बाद झालेत. पाहिलं तर अच्चू बारी, स्वप्नील भोईरशील, तसंच पाहिलं गेलं तर विनीत अंबिरे आणि फलंदाज पाहायला भेटला मिस्टर राहुल पाटील, यतीश मारी. हे 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत. पाहिलं गेलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9.66 सरासरी धावा बनवल्या गेल्या, 29 धावा. येणारे 18 चेंडूमध्ये जर एकूण 25 ते 30 धावा आल्या तर चांगला बॅटल पाहायला भेटेल सेकंड इनिंग मध्ये. परंतु गोलंदाजी मार्कवर जे गोलंदाज आहेत काय गोलंदाजी करतात. पहिला षटक पाहिलं गेलं 19 धावांचा, दुसरा षटक पाहिलं गेलं मात्र 1 धावांचा. या षटकामध्ये धावा आल्या मात्र 9. एक षटकार आलाय, दुसरा षटक खूपच सुरेख टाकला तर सुमित म्हात्रे, परंतु संगणक मुसद्दीक स्वतः षटक घेऊन होते कारण की अच्चूबारी मैदानाच्या बाहेर आहेत. नवीन जोडी नवीन बॅटर मैदानाच्या आत पाहायला भेटतात. एका बाजूला अक्षय घरत तर एका बाजूला फलंदाज अल्केश गायकवाड. एक षटकार अल्केशच्या बॅटमधून आहे, परंतु मुसद्दीक यावेळेस JSW कडून स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज मिस्टर अक्षय घरत. शॉर्ट चेंडू दिशा दिली गेली, शेवटच्या क्षणाला नक्की चेंडूला निहाळलं, रेट केलं गेलं, तदनंतर फक्त दिशा दिली गेली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. या चेंडूवर धावसंख्या 1 ने सरसावली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावर. 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपला गेला. क्षेत्राने थोडासा बदल पाहायला भेटतो आपला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये तर थोडासा त्रासदायक असतो. संघनायक जेव्हा क्षेत्ररक्षण करणारा संघ असतो त्याला नक्कीच प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण फिरवावं लागतंय. यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. डीप लॉंग ऑफ फाइट लॉंग ऑफला खेळाडू ठेवला गेला, तसंच डीप लॉंग ऑनला खेळाडू, डीप मिड विकेट, डीप काउ कॉर्नरला खेळाडू, तसंच डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडूला सज्ज केले गेले. 30 या सेकंडच्या बाहेर
शॉर्ट चेंडू होता, वेगवान होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निर्धाव होतो. चांगला कमबॅक मुसद्दीक कडून. पहिला षटक पाहायला गेला तर 19 धावांचा होता. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडू मात्र 1 धावा खर्च केली गेली. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. जेएसडब्ल्यू कडून मुसद्दीक शेख. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पीडीटीपीएल सीझन 1 2023 आजचा दुसरा दिवस. शॉट चेंडू यावेळेस झाले शेगाव प्रतिम. सुरेख अविश्वसनीय झेल टिपला गेलाय. नक्कीच 40 प्लसचे खेळाडू, परंतु जिद्द काय आहे ते दाखवते मैदानाच्या आतमध्ये. झाले शेगाव प्रतिम यष्टिरक्षण आणि फलंदाज अल्केश गायकवाड. जसं आपण सांगतो ना, उत्कर्षी कमबॅक करणं हा गोलंदाज करू शकतो. पहिले 6 चेंडू 19 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत, 1 धावा खर्च करून अल्केश गायकवाडला मैदानाच्या बाहेर पाठवले. हा कमबॅक आहे मुसद्दीक शेख यांच्याकडून. पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या सामन्यामध्ये पहिला षटक खूप महागडा. म्हणून पाहायला गेलं पालघर जिल्ह्यामध्ये असा एक खेळाडू आहे जो पालघर जिल्हा टीममध्ये खेळतो, परंतु उमर 11 सारख्या मोठ्या संघामध्ये टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी ते एकमेव असा लहान खेळाडू चुनला गेलाय शिरगाव संघामधून. तो म्हणजे मुसद्दीक शेख. हा दाखवतो मैदानाच्या आतमध्ये का मला मोठ्या संघामध्ये खेळण्याची संधी भेटली आहे. चेक इथे आपले अतिथी उपस्थित आलेले आहेत. सन्मान्य आदरणीय इलियासजी पठाण हे उपस्थित आहेत. विश्वास पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि अंकुशजी भोईर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही शब्दसुमनांनी पीडीटीपीएल सीझन 1 मध्ये स्वागत करीत आहोत. धन्यवाद मंथन. चढूया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. नवीन फलंदाज मिस्टर राहुल पाडेल, मॅन फ्रॉम कुडूस मैदानाच्या आतमध्ये. मुसद्दीक चौथा चेंडू घेऊन होते. स्ट्राईकवर राहुल. यावेळेस वेगवान चेंडू. कसा प्रकारे चेंडू टाकतो, जेव्हा चेंडू टाकतो थोडासा नक्कीच प्रेशर होता, थोडा जोर लावतोय आणि फलंदाज नक्कीच बीट करतो. पहिला चेंडू पाहायला गेला निधाव एक सिंगल होती अक्षयच्या बॅटमधून. तदनंतर एक पाऊस चेंडू टाकला गेला होता फलंदाज अल्केश गायकवाड. तदनंतर एक शॉर्ट चेंडू होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्नामध्ये बाद झाला. यावेळेस सुद्धा बाउन्सरनी स्वागत करतो राहुल पाटील यांचा. चांगली गोलंदाजी संघनायक मुसद्दीक यांच्या गोलंदाजीमध्ये. चेक. तर प्रफुल्लजी घरत इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. जबीर खान यांना मी विनंती करीन की पुष्पगुच्छ देऊन आपण आलेल्या सर्व पाहुण्यांचं महाराष्ट्राची आणबान शान फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रफुल्लजी घरत यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर इलियासजी पठाण ज्यांनी खूप काही दिलंय या पालघर क्रिकेटला, त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर विश्वास पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करून घ्यायचा आहे. आणि अंकुश भोईर हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करायचा. पंकज पाटील आपण पुष्पगुच्छ देऊन आणि फेटा देऊन मात्र सन्मान करायचा इलियास बाईंचा. आणि ही सर्व आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहणार आहोत tenniscricket.in माध्यमातून. अतिशय सुंदर किरण जाधव देखील आपण पाहू शकतात. ही सर्व दृश्य आपल्या फोनमध्ये कॅप्चर करत असताना जबीर खान यांना विनंती आहे की आपण विश्वास पाटील यांचा सन्मान करून घ्या. आणि अंकुश भोईर अनिकेत आपण अंकुशजींचा सन्मान करून घ्या. अनिकेत राऊत. चला तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. आमचे आलेले मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. साई प्रेमी म्युझिकल ग्रुप धनसार यांचे प्रॉपरायटर बिपिन मोरे यांच्याकडून आमच्या कलागुणांना नक्कीच वाव देते गुगल पेच्या माध्यमातून, ज्यांनी मात्र नक्कीच 100 रुपयाचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचवलं. थँक्यू सो मच बिपिन मोरे, धन्यवाद. तर यावेळीस पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे आणि नक्कीच सुमित म्हात्रे हा मात्र गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगली गोलंदाजी, ज्याने मात्र नक्कीच इथे हाताळलंय. धावांची गती पहिली स्कोर काढला तर मात्र आपण बघू शकाल ते म्हणजेच 33 धावा, 33 ऑन दी बोर्ड. 33 धावांचा विचार केला, 33 नंबर क्रिकेटच्या पटलावर अतिशय एक नामवंत नंबर, अर्थातच हार्दिक पांड्या. 33 धावा 33. आणि यावेळेस आर्मसाठी थ्रोसाठी मात्र इथे ॲक्शन घेतली आहे. पंच मात्र नक्कीच आम्ही थर्ड अंपायरच्या माध्यमातून हे तुम्हाला नक्कीच पोहोचवणार आहोत, जाणणार आहोत, त्यासाठी नक्कीच आपण बघणार आहोत.
चला तर आपण बघू शकाल 33 धावा धावफलकावर लागले जातात. यावेळेस मात्र थ्रोसाठी मात्र नक्कीच ऍक्शन घेतलेली आहे आणि नक्कीच आपण बघणार आहोत 33 हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघाचं मात्र प्रतिनिधित्व करत असताना IPL 2021 मध्ये प्रथम सत्रात मात्र ज्यांनी नक्कीच फायनलिस्ट नक्कीच विजयाचा ठसा उमटवला. गोल्डन अक्षरात गुजरात टायटन हे नाव मात्र त्या ट्रॉफीवर लिहिलं गेलं आणि नक्कीच आता भारताचं प्रतिनिधित्व श्रीलंका टूरसाठी करतात अर्थातच हार्दिक पांड्या. धावांची गती पहिली 33 धावा. थ्रो ॲक्शनसाठी मात्र आपण पाहतोय इथे पंचांनी नक्कीच थर्ड अंपायरचा रेफरल घेतलेला आहे. उत्कर्ष देखा जाए ना कहीं पहली ओवर सुमित ने डाली थी, एक रन खर्च किया जिस वक्त अंपायर की नजरें पई नहीं थी, यहाँ पर थ्रो के लिए यहाँ पर रेफर किया गया है. तो ये कितना क्रूशल मोमेंट होगा इस मैच का. पहली ओवर में 19 रन थे, दूसरी ओवर में बात की जाए 3 विकेट आए थे, 1 रन खर्च किया था. तीसरी ओवर की बात की अनिल बाने को बुलाया गया था, 9 रन खर्च कर 1 विकेट चटकाया था. मुसद्दिक की बात की जाए पहली ओवर काफी महंगी डाली थी, उसके बाद जब दूसरी ओवर लेकर आए अपने स्पेल की तो उन्होंने मात्र 2 रन खर्च के 1 विकेट चटकाया. पिछली 4 ओवर की लेखा जोखा की बात की जाए पहली ओवर में 19, दूसरी ओवर में 1, तीसरी ओवर में 9 और चौथी ओवर में 2, 31 रन लगे थे मात्र 4 ओवर में. इस ओवर की बात की जाए पहली गेंद पर 2 आए हैं. इस वक्त अंपायर फेयर डिलीवरी यहां पर दी गई है, 2 गेंदें डाली है. चेक चेक. तो यहां पर 2 गेंदें डाली है, 2 रन खर्च किए. स्कोर कार्ड की बात की जाए 33 पर जा पड़ा है स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टननी रेडी राहायचं आहे. इनिंग संपण्याच्या अगोदर इकडे येऊन राहायचं आहे दोन्ही नेक्स्ट मॅचचे कॅप्टन. तर नक्कीच दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की पुढच्या मॅचसाठी लगेचच इनिंग संपण्याच्या आधी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल सुमित म्हात्रे सुरेख गोलंदाजीचं पृथ्वीकरण त्याच्या माध्यमातून यावेळी जर पाहिलं तर नक्कीच 33 धावा. चेंडू मात्र एक फेकून झालाय. दुसऱ्या चेंडूच्या शोधात राईट हँडी ओव्हर द विकेटचा मारा. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी अर्थातच आपण बघू शकाल सुमित म्हात्रे याला. यावेळी वेगवान तेज थर्रार चेंडू आणि पंचांनी मात्र बोट उचललाय. लाऊड अपील होता आणि नक्कीच बॅटची इनर एज घेऊन मागे जलीश शेख उत्तम कार्य करतोय आणि कुठली चूक होणार नाही त्यांच्याकडून. नक्कीच महेंद्रसिंग धोनी, क्विंटन डिकॉक, जॉर्ज बटलर यांची आठवण करून देत असताना आपण पाहतोय जलीश शेख यांना. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. गोलंदाजी जर पाहायला गेली सुमित याची तर नक्कीच खूप कमी वयात 2 षटकं मात्र आपल्या संघामध्ये हाताळतोय. अनुभवी गोलंदाज असताना देखील माझ्यावरती जबाबदारी सोपवलं आणि जबाबदारी जर नक्कीच एक चांगलं इथे तो साकारतोय आणि कर्णधार जलीश शेख, मुसद्दिक शेख यांना सॅटिस्फॅक्शन करून देतोय. उत्कर्ष देखा जाए ना अभी तक 3 कैचेस जलीस ने पकड़े हैं विकेट के पीछे. जलीस शेख ने बेहतरीन कैच. और बात की जाए ना कि जब धोनी कप्तान नहीं थे, विराट कोहली कप्तान, सब कहते कप्तानशिप धोनी कर रहा है. यहाँ पर मुसद्दिक कप्तान है मगर विकेट के पीछे जो खड़ा है ना वो कप्तानशिप कर रहा है. और विकेट कीपर की भूमिका जो होती है ना क्रिकेट के मैदान पर काफी अहम होती है, क्योंकि विकेट के पीछे से विकेट कीपर बल्लेबाजों के कदमों को रीड करता है और गेंदबाजों को किस तरह की गेंदों को डालना विकेट कीपर बताता है. तो जलीश शेख की बात की जाए एक बेहतरीन खिलाड़ी और बेहतरीन विकेट कीपर की भूमिका निभा रहे हैं इस वक्त. टीम की बात की जाए रे इंटरनेशनल टीम के लिए, उसके बाद मैं कॉल करना चाहूंगा पालघर स्टार टीम के कैप्टन करण मोरे और जानता राजा पालघर टीम के कप्तान राकेश प्रभु को. इनिंग ब्रेक में टॉस के लिए आपको टॉस बॉक्स में आना है. नक्कीच चेक गुरु संख्ये आणि प्रितेश संख्ये यांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतरचा टॉस जो आहे तो आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या गुरु आणि प्रितेश संख्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यावेळीच पुन्हा एकदा सुमित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलरनेचा चेंडूला मात्र समोरच्या दिशेने डाऊन द पिच करण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सरळ निघून जाईल. PDPTL चौकार. अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक स्ट्रोक मात्र सजवला गेला. अर्थातच फलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल फलंदाज अमित पाटील अण्णा. नक्कीच प्रमोद सरांनी या फलंदाजाचा उल्लेख केला होता. वसईचं चिमाजी अप्पा मैदानात 6 चेंडू 6 षटकार ठोठावणारा हाच खेळाडू मात्र आपण बघू शकाल. युवराज सिंग, कायरन पोलार्डच्या खेळीला पुनरावृत्ती देणारा हाच खेळाडू मात्र आपण पाहतोय अमित. धवनची गती पहिली स्कोर कार्डला 37 धावा. यावेळीस मात्र हा चेंडू अतिरिक्त मध्ये लिहिला जाईल का? पंचांचे मात्र 2 हात बाजूला. दुपारच्या सत्रामध्ये देखील पंचांना कवायत करण्याची संधी सुमित देतोय. आपण बघू शकाल 38 धावा धावफलकावर लागल्या जातात. 38 षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच 5वं. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि आपण पाहतोय सुमित सतपाटी गावचा मात्र ब्रँड खेळाडू. अर्थातच सुमितला मात्र आपण पाहतोय ज्या दिवशी ऑप्शनला सिलेक्ट झाला प्रत्येकाच्या व्हॉट्सअपचा स्टेटस बनणारा हाच खेळाडू आपण पाहतोय सुमित. धावांची गती पहिली स्कोर कार्डला 38 धावा लागल्या जातात. फलंदाजी मार्कवर अमित पाटील अण्णा. पहिल्याच चेंडूचा आस्वाद घेत असताना ज्याने चौकार ठोठावलाय. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग आतापर्यंत करतोय. पुन्हा एकदा
यावेळीस गुड साऊंड क्वालिटी फटका पाहायला मिळतोय आणि यावेळीस आपण बघू शकाल अतिशय सुंदर विराट कोहली कॉपी बुक स्टाईल 6 धावा PDPTL षटकार. काही कमालीचा बॅलन्स बॅटचा मात्र मिडल ऑफ दी बॅट अतिशय सुंदर डेलिशियस साऊंड मात्र बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. धावा जर पाहिल्या या फटक्यावर तर आपण बघू शकाल 44 धावा अतिशय सुंदर धावा इथे आपण पाहतोय 44 धावा धावपलकर बघू शकाल. PDTPL षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 44 नंबरचा देखील खूप मोठा इतिहास इंडियासाठी झालेला आहे. वीरेंद्र सेहवाग यांना जर तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला पदार्पणात 44 क्रमांकाची जर्सी प्रदान करत असायचे, त्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांनी मात्र कुठेतरी बदल केला. आई सांगते 44, वाईफ म्हणते 42, त्यासाठी त्यांनी प्लेन जर्सी घालण्याचा इथे मात्र मानस दाखवला आणि रिटायरमेंट ही प्लेन जर्सीमध्ये त्यांनी मात्र घेतली नो डाऊट. इथे मात्र आपण बघू शकाल पुन्हा एकदा सुमित हा मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना अमित सफाळे गावचा अद्भुत हिरा चमकदार मात्र त्याची चमक दाखवतोय. का म्हणून मला हिरा संबोधलं जात आहे तर हिऱ्याची चमक ती त्याची तीव्रता दाखवून देते. अतिशय सुंदर काही कमालीची फटकेबाजी. पुन्हा एकदा मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र लॉंग लेग मधून निघून जाईल का. यावेळीस मात्र पार्थ मोरे शिरगावचा मात्र हा देखील अतिशय सुंदर खेळाडू ताकदवान खेळाडू. मागच्या मॅच मध्ये त्याने नक्कीच त्याचे इरादे स्पष्ट केले होते. यावेळीस मात्र धावा पाहायला जातात ते म्हणजेच 46 धावा 46 ऑन दी बोर्ड. षटकांचा जर विचार केला तर एकंदरीत आपण बघू शकाल शेवटचा चेंडू असेल 5वं षटक चालू असताना आपण बघू शकाल 5 चेंडू फेकून झालेत आणि शेवटचा चेंडू उर्वरित असताना सुमितवर कुठेतरी हल्ला केलाय. नो डाऊट अमित पाटील का म्हणून इथे सिलेक्ट होतोय त्याचं उत्तम पृथ्थकरण. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच का म्हणून हा इथे ठरला जातोय. त्याचं नक्कीच चांगलं पृथ्थकरण केलं होतं. मागच्या मॅच मध्ये गोलंदाज म्हणून मॅन ऑफ द मॅच झाला होता. यावेळी फलंदाजी सुद्धा तेवढ्याच चांगल्या रीतीने करतोय. आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हल्ला बोल चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. PDTPL षटकार. धन्यवाद धन्यवाद. 52 52 धावा. चेक. तर आपण हेमंत अतिथींचं सर. स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय गुरु संखे इथे उपस्थित आहेत. पंकज पाटील यांना मी विनंती करीन महाराष्ट्राची आणबान शान अर्थातच पेटा आपण देऊन त्यांना मात्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत. ओवर टू कमेंट्री बॉक्स. तो एक ओवर का खेल बाकी होगा. 5 ओवर समाप्त हो चुके हैं. बात की जाए 10.20 के औसत से लगे अभी तक 40 के औसत लगे हैं. इस वक्त 52 रन लगे स्कोर कार्ड पर. बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए अमित पाटिल एक बेहतरीन हरफरमौला खिलाड़ी मैदान के अंदर नजर आ रहे हैं. तो दो बेहतरीन बल्लेबाज है. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन नजर आता है. इस वक्त थोड़े से महंगे साबित हुए सुमित महात्रे जिन्होंने पहली ओवर में 3 विकेट चटकाए थे, 1 रन खर्च किया था. इस ओवर की बात की जाए 21 रन खर्च किए, मात्र 1 विकेट चटकाया. थोड़े से महंगे साबित हुए मिस्टर सुमित महात्रे. चला दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. करण मोरे आणि राकेश प्रभू. चला टॉस साठी यायचं. जानता राजा संघाची संघ आहे राकेश प्रभू पालघर 11 स्टार. इनिंग संपली लगेच टॉस केला जाईल. आयोजकांचा कॉल आहे प्लीज आपण लगेच यायचं आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. विलंब करू नका. चेंडू पडल्याच्या अगोदर आपला टॉस झाला पाहिजे ही दक्षता घ्या. राकेश प्रभू एंड करण मोरे पालघर 11 स्टार आणि जानता राजा पालघर. तो पहली गेंद इस वक्त ऑफ स्टंप पे बाहर थी. बड़ा शॉट खेलने के चाहत वहां पर खिलाड़ी मौजूद थे, रन लेना चाहेंगे मगर रोका गया. खूबसूरत फील्डिंग. 1 रन के साथ संतुष्ट होना होगा. गेंदबाज की बात की जाए इस वक्त गेंदबाजी के लिए अफाक को बुलाया गया है. पहली गेंद पर 1 रन खर्च किया गया. आने वाली 5 गेंदों का खेल बाकी होगा. इस वक्त देखा जाए देश WN से गेंदबाजी के लिए आए हैं. तो इस वक्त जिस तरह से शुरुआत की थी पहली ओवर में 19 रन आए थे, दूसरी ओवर में 1, तीसरी ओवर की बात की जाए 9 रन खर्च किए थे, चौथी ओवर में मात्र 2, मगर 5वीं ओवर में 21. जिस गेंदबाज ने 19 रन खर्च किए थे मुसद्दिक ने उन्हें 2 रन खर्च किए अपनी दूसरी ओवर में. और जिस गेंदबाज सुमित महात्रे ने पहली ओवर में 1 रन खर्च किया था, जब दूसरी ओवर लेकर आए तो 21 रन खर्च किए थे. थोड़े से महंगे साबित हुए. शॉर्ट गेंद यहां पर पुल किया. डिप पे खिलाड़ी मौजूद होंगे गेंद की तरफ आते हुए और यहां पर कोई गलती नहीं करेंगे. खिलाड़ी गेंद के नीचे आते हैं. बेहतरीन कैच. खिलाड़ी की बात की जाए मिस्टर सुमित महात्रे. गुड कॉट.
चला धन्यवाद संगीत कक्ष. चला करण, आपण या टॉस करण्यासाठी करण आणि राकेश प्रभू. शेवटचा आणि अंतिम कॉल आहे दोन्ही कॅप्टन्ससाठी. टीम लिस्ट घेऊन यायचं आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी सोबत येताना. चलो बल्लेबाज वार्म अप करके आइए प्लीज. नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी के लाएंगे मिस्टर जीतम घरत. हम देख सकते हैं जीतम घरत और अक्षय घरत, ये बढ़िया कॉम्बिनेशन. जब काटाले टीम एक गांव एक में खेलती, दोनों एक ही टीम में खेलते हुए नजर आते हैं. बेहतरीन खिलाड़ी हैं. इस वक्त साझा करना होगा. इस वक्त विकेट को आने वाली गेंदों की बात कीजिए, 4 गेंदों का खेल बाकी होगा मैदान के अंदर. गेंदबाज की बात कीजिए, बेहतरीन गेंदबाजी. स्लो गोर में आए हैं, थोड़ा सा प्रेशर है स्लो गोर में, मगर विकेट की बात की जाए बड़ा विकेट छटकाया. अमित पाटिल जो महंगे साबित हो रहे थे, खूबसूरत बल्लेबाजी की थी, 2 छक्के 1 चौका उनके बल्ले से देखने को. उस बल्लेबाज को मैदान के बाहर भेजा है. नए बैटर मैदान के अंदर मिस्टर जीतम. गेंदबाजी के लिए अफाक, यहां पर बैठक, गेंद को उड़ाया डीप पे. खिलाड़ी मिस्टर मनोज राउत नहीं करेंगे गलती, आते ही कदमों से मैदान के बाहर भेजा. इस वक्त विकेट नंबर गिरता हुआ 8वां टीम पालघर स्पोर्ट्स क्लब का. तो कहीं ना कहीं जीतम निराश होंगे. अक्षय की बात की जाए, उन्होंने पहली गेंद फेस की थी, पिछली 2 गेंदें नॉन स्ट्राइक पर, 2 गेंदों पर 2 विकेट चटकाया है. बढ़िया कमबैक. जिस तरह से 5 और 52 रन थे, इस पहली 3 गेंदों पर मात्र 1 खर्च किया. चला बैटर लगेच पाठवायचं अक्षय, बॅट्समॅन लगेच बोलवायचं प्लीज. तो 3 गेंदे 1 रन खर्च कर 2 विकेट चटकाए गए. ऑन हैट्रिक होंगे गेंदबाज. अफाक. गेंदबाजों की बात की जाए तो विकेट लगातार चटकाए गए. 2 ओवर काफी महंगे साबित हुए. मुसद्दिक का 1 ओवर और सुमित मात्रे का 1 ओवर. 12 गेंदों में 40 रन खर्च किए दोनों ही गेंदबाजों ने. 40 रन काफी महंगे. अनिल बाणे की बात की जाए 9 रन खर्च किए गए. और मुसद्दिक की बात की जाए, जब दूसरी ओवर लेकर आए थे 2 रन खर्च किए थे. सुमित की बात की जाए, प्रिंसिपल का पहला ओवर लेकर आए थे 1 रन. तो 2 ओवर महंगे साबित हुए थे, मगर जिस तरह से गेंदबाजी की है गेंदबाजों ने, बेहतरीन विकेट चटकाए, रनों को रोका है. आने वाली गेंदों की बात की जाए, 3 गेंदों का खेल बाकी होगा. 53 लगे स्कोर कार्ड पर. ऑन हैट्रिक होंगे गेंदबाज. इस वक्त हैट्रिक पर है गेंदबाज की बात की जाए मिस्टर अफाक. स्ट्राइक पर मनीष भोईर. जड़ में रखा बेहतरीन गेंद, रन लेना चाहेंगे, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं अक्षय गरत, और सेक्रीफाइस करना होगा मनीष को. 3 गेंदों पर लगातार 3 विकेट, 2 कैचेस, 1 रन आउट. बेहतरीन गेंदबाजी. उसमें चेंज है क्या कुछ? हाँ तो उसको बोलो ना, मंथन को इधर आके लेके जाए, किसको भेजो, कौन चेंज है उसको बोलो, करण को भेजो, क्या चेंज है? क्या क्या नाम मीन बोरा. हाँ ठीक है. चलेंगे इस वक्त मैदान के अंदर नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए. इस वक्त करण अंबेरे. आखिरी विकेट इस वक्त मैदान के अंदर. आखिरी जोड़ी गेंदों की बात की जाए, आखिरी ओवर चल रही है, 2 गेंदों का खेल बाकी है. क्या गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज, खूबसूरत गेंदबाजी, आला दर्जे की. उड़ाया इस वक्त हम इस टाइम है, देख सकते हैं हम शॉर्ट पॉइंट पर गेंद को खेला जाएगा. वहां पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन के साथ समाधान, संतुष्ट होना होगा, क्योंकि आखिरी जोड़ी मैदान के अंदर है. यहां से अगर आप विकेट डालोगे तो कहीं ना कहीं ऑल डाउन टीम नजर आएगी. स्कोर कार्ड की बात की जाए, 54 लगे, 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए. क्या कमबैक कराया अपने टीम को. बात की जाए 5 ओवर में रनों की बात की जाए, 52 रन थे. इस ओवर में 3 विकेट चटकाए हैं, मात्र 2 रन खर्च किए. आखिरी गेंद का खेल बाकी होगा. इस वक्त हम देख रहे हैं सोरा युवा ग्रुप प्रेजेंस पीटीटीपीएल सीजन 1 2023 आज का क्वालिफायर मैच. बेहतरीन शॉट कार्पेट द्वारा गेंद को खेला. डीप में खिलाड़ी मौजूद है, गेंद को फील्ड किया जाएगा. तब तक 1 रन तेजी से पूरा किया. दूसरे की यहां पर चाहत बताई गई, काफी तेजी से करन गए थे, मगर यहां पर 10वां विकेट गिरता हुआ अक्षय गरत के रूप में. स्कोर कार्ड की बात की जाए, 6 ओवर की समाप्ति कर 55 लगे. तो जिस तरह से कप्तान ने कहा था 6 ओवर 55 बनाएंगे, वो स्कोर कार्ड सेट किया अक्षय गरत ने. देखा जाए सेकंड इनिंग में किस तरह से डिफेंड किया जाएगा 55 रनों को. जैसे सेकंड इनिंग शुरुआत होगी, हमारे कमेंट्रीज में तब्दीली चाहेंगे. इनिंग्स में बदलाव होगा, माइक्रोफोन बदलाव. हमारे साथ जुड़ेंगे प्रमोद शेडगे और मिस्टर मंथन खरात. चला आपण टॉसकडे वळणार आहोत, जिथे 2 संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. गुरु संके यांना विनंती करेन की आपल्या शुभसे नाणेफेकीचा कौल करायचा आहे.
एका बाजूला आपण पाहू शकतायत जाणकाराचा पालघर संघाचे कर्णधार राकेश प्रभू आणि पालघर 11 स्टार संघाचे कर्णधार करण मोरे. या गुरुसंख्ये आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला, दोन कर्णधार समोरासमोर पाहतायत. एका बाजूला करण मोरे आणि एका बाजूला आपण पाहतायत राकेश प्रभू. चला, आपण टॉस करणार आहोत. गुरुसंख्ये इथे उपस्थित आहेत आणि कॉइन स्पिन केलं जाईल आणि कॉइनच्या आपण पाहिलं तर एका बाजूला PDTPL वी स्पोर्ट्स आहे आणि एका बाजूला स्वरा ग्रुप आहे. कोण कॉल? करण मोरे, पालघर 11 स्टार. स्वरा इज द कॉल अँड Swara is the call and इकडे कर. स्वरा इज द कॉल आणि येस, आणि यावेळेला मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. करण मोरे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? आम्ही पहिलं फिल्डिंग करूया. फिल्डिंगचा निर्णय. या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं काहीतरी कुठेतरी घडलं बिगचं पाहायला मिळालं. काही चेंजेस आहेत टीममध्ये? हा, एक चेंज आहे. प्रकाश तुंबड्याच्या बदली मीन बोरा खेळते. ओके, जास्त वेळ तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी असतील. आता दुसऱ्या बाजूला आपण जाणकाराचा पालघर संघाचे कर्णधार अर्थातच राकेश प्रभू यांना आपण पाहणार आहेत. राकेश प्रभू, काय स्ट्रॅटेजी असणार आहे या मॅचमध्ये? काय नाही, बॅटिंग पॉवर प्ले चांगला स्टार्ट करूया आणि जास्त जास्त 60च्या अबव स्कोर करायला बघूया. नक्कीच दोन्ही कॅप्टन्सना, दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. आणि चला, ऑन गोईंग मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळूयात. थँक्यू. स्वरा युवा ग्रुपच्या माध्यमातून पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2023ची अत्यंत भव्य आणि दिव्य अशा प्रकारची प्रीमियम लीग क्रिकेट टूर्नामेंट या ठिकाणी आयोजित केली जाते आहे. आणि या भागातील अनेक चांगले एक अष्टपैलू अशा प्रकारचे खेळाडू आहेत. आणि म्हणून या अष्टपैलू खेळाडूंना कुठेतरी त्यांना एक त्यांच्या अंगातील जे कलागुणांना एक वाव मिळावा, त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक युवकांना एक चांगली संधी आहे. आणि निश्चितच या भागातील तरुणांना ही एक स्वर्ण संधी आहे. आणि मला आशा आहे की या स्वरा युवा क्रिकेट याच्या माध्यमातून अत्यंत चांगलं नियोजन, अप्रतिम अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी स्वरा ग्रुपने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या ह्या संधीचा फायदा आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. ही 55-56 धावांचं टार्गेट हे समोर सेट केलं गेलं आहे. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज आघाडीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आपण पाहू शकतात. एका बाजूला आपण पाहिलं तर पार्थ आणि मशीद हे दोन आघाडीचे फलंदाज आपण पाहतात. प्रमोद, आपण पाहिलं PDTPL सीझन 1 आपण पाहतोय, पहिलं पर्व आहे आणि हे आयोजन आणि नियोजन
अगदी शिस्तबद्ध आणि अतिशय सुंदर व्यावसायिक क्रिकेट जे आहे त्या पद्धतीचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. डेफिनेटली मी तर म्हणेन एक प्रोफेशनल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने तुषार संके यांनी खूप आधारस्तंभ राहिले त्या स्पर्धेला आणि अनिकेत राऊत, पंकज पाटील पालन यांची जी संकल्पना होती, ती स्वप्न होतं ते साकार झालं आहे. आणि आज प्रत्येकजण पालघरवासी जे म्हणत असतील की आज अभिमान असावा की पालघर जिल्हा प्रीमियर लीग होते, कारण ही खाऊ गोष्ट नाही आहे. कारण जेव्हा एखादी स्पर्धा भरवली जाते नक्कीच पुष्पकजी पाटील साहेबांचं नक्कीच आगमन झालं. वेलकम असेल पुष्पकजी पाटील यांचं हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर येऊन विराजमान झाले. चला आपण वळूया सामन्याकडे. सामना सुरू होत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती करण आंबेरे. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या खेळला डीपमध्ये मिडविकेटच्या दिशेने जातोय. एकेरी धाव पाहायला मिळते आणि चांगली सुरुवात इथे पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते आणि दुसऱ्या धावेकरिता देखील कॉल केला गेला होता. पण आता बघा दोन्ही संघांकरता ही महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो क्वालिफायर राऊंडमध्ये जाऊन पोहोचेल. त्यामुळे कुठेही घाई होऊ नये याची दक्षता दोन्ही बॅटर्सने मैदानाच्या आतमध्ये घेणं महत्त्वाची आहे. डेफिनेटली पहिल्या चेंडूवर पार्थ मोरे, सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच पार्थ मोरे पाहायला मिळतो. तर एका साईडला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर करण आंबेरे, एक फॅब्युलस बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न स्वीप जरूर तिथे केला होता. काय सुंदर वर्क तिथे मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून केलं जातं. हॅलो संगीत कक्ष हेमंत सर. चला आमच्या मुख्य व्यासपीठावर यथोचित सन्मान पाहायला भेटेल. मान्य श्री पुष्पकजी पाटील यांचा सन्मान आपण करतोय. विनंतीशील पंकजी पाटील यांची शुभ हस्ते मानाचा फेटा पाहायला भेटेल. भगवा फेटा परिधान केला जातो. तसंच पुष्पगुच्छ देऊन स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स PDTPL सीझन 1 मध्ये आमच्या मान्यवरांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करतोय. नक्कीच पहिला वर्ष आहे, पहिला सीझन, प्रतिम आयोजन नियोजन पाहायला भेटते. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग PDTS एच्या या मैदानामध्ये आजचा हा सामना आपण पाहतोय क्वालिफायर सामना. जो संघ विजय होईल नक्कीच क्वालिफाय होईल सुपर सिक्समध्ये. वळूया आपण प्रत्येक कॉमेंट्री बॉक्सकडे. आपल्यावर जोडले गेले आहेत प्रमोद शेडगे सर आणि मंथन खरात. धन्यवाद युसुफ. इथे जर पाहायला गेलं काय सुंदर मात्र वर्क तिथे यष्टीरक्षक आपण पाहिलं विनीत अंबिरेच्या माध्यमातून. चेंडू जर पाहायला गेलं ना प्रमोद षटकातील झालेले आहेत. 2 पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली आणि तदनंतर काय सुंदर काम तिथे अतिशय योग्य रीतीनं मात्र निभावलं विनीतने. इंटू द कॅप तिथे खेळून काढलं आणि चेंडू गेला डीपमध्ये. थर्डमॅनच्या दिशेला मिळत आहेत धावा. 4 चौकार. जितमने या ठिकाणी केली चुकी आणि त्यामुळे मात्र चुकीला माफी नाही आहे. एक नो डाऊट एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे, परंतु थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. तिथे झुकला गेला नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं की चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. कारण ऑलरेडी मंथनना बँक बॅलन्स कमी आहे. 55-56 धावा आहेत आणि अशा वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण क्लीन अँड क्विट व्हायला पाहिजे. ते मात्र पाहायला मिळालं नाही. मिळतोय चौकार. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकला. सुंदररित्या खेळून काढला. पुन्हा गलीचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय आणि नक्कीच मागील मॅचमध्ये प्रमोद जर आपण पाहिलं ना काय सुंदर खेळ केला रे इंटरनॅशनलच्या फलंदाजांनी आणि यावेळेला मात्र तेच सातत्य इथे त्यांना कायम ठेवणं महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. नक्कीच खेळेल तो वाचेल. या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. जर तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये तो रोल दिला आहे तर तुम्हाला तो अदा करायचा आहे आणि तेच गौतम अकरे आणि गेल्या मॅचमध्ये पार्थ मोरेने जी सुरुवात केली होती ती उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. सुपर ब्युटिफुल बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता सातत्याचं दुसरं नाव पार्थ. पुन्हा एकदा यावेळेला सुंदररित्या मात्र खोलवर टप्प्यात टुवर्ड्स ऑफसाईड आपण पाहिलं. फक्त खेळून काढलं त्या चेंडूला आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय 5 चेंडूंच्या खेळानंतर फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 6 धावा. प्रत्येक स्टँड्स आपण पाहतोय खचाखच मात्र प्रेक्षकांनी भरलेले आहेत आणि रविवारचा दिवस अतिशय एक ऐतिहासिक दिवस, ऐतिहासिक क्षण आमच्या आयोजकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी, सर्व संघ मालकांसाठी नक्कीच असणारे. स्विचिटचा फटका तिथे जरूर खेळला आहे. इंटू द गॅप तिथे जातोय. क्षेत्ररक्षक येतोय अल्केश गायकवाड चेंडूला उचलण्यासाठी आणि कूल माइंडने गौतम आणि पार्थ 2 धावा अतिशय सहज सुबकतेने पूर्ण करतायत.
चांगली रणनीती स्ट्रॅटेजी चांगली पाहायला मिळते. 56 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना या रण त्या रखरखत्या उन्हामध्ये या धावा जर तुम्हाला अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. कारण ही स्पर्धा आहे एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. कारण या स्पर्धेची आता चर्चा प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण कव्हरेज केलं जातं ते यूट्यूबवर, आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं संयोजन समितीच्या वतीने आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. पहा मंथन, पहिलं वर्ष, परंतु पहिल्या वर्षामध्ये काय यावेळेला आयोजन केलं गेलं आहे, उल्लेखनीय कामगिरी केली. जेवढा वेळ मात्र आयोजकांनी त्यांच्या परिवाराला दिला नाही ना, तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला. आणि मैदान यावेळेला आपण पाहू शकता चहूबाजूने अनिकेत राऊत यांना सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं, जे बॅनर्स वगैरे जे आपल्याला पाहायला मिळतात खाली होते ते मात्र या ठिकाणी जॉईन करत असताना पाहायला मिळतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचं यावेळेला आपण पाहू शकतात की गर्व नाही की मात्र स्पर्धा भरवले तर आपण तिथे काम करायचं नाही आहे. या गोष्टी खूप मायने राखतात. जेव्हा तुम्ही ॲज अ ऑर्गनायझर असतात त्यावेळेला मात्र तुम्हाला सगळ्या गोष्टी मायने कराव्या लागतात, आणि हेच मात्र केलं आहे या सर्व संयोजन समितीने. मानाचा मुजरा असेल PDTPL सीझन 1 2023ला. नक्कीच प्रमोद, ज्या प्रकारे आपण पाहतो ना की महाराष्ट्रातील मानाच्या स्पर्धा अर्थातच रतनबुवा ट्रॉफी आहे, त्यानंतर सुप्रीमो चषक आहे, बाली ट्रॉफी आहे, या सर्व ट्रॉफींचं मानाचा उल्लेख मात्र प्रत्येकाच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. पण आता आपण पुढील वर्ष मात्र वाट पाहत राहणार सर्व टेनिस क्रिकेट विश्व की PDTPL ही स्पर्धा कधी असणार आहे. डेफिनेटली खूप पालघरमध्ये एक SSP चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिली, तदनंतर ही आता आपण पाहतोय लीग पूर्ण पालघर जिल्ह्याची लीग आहे. हा अभिमान असावा. ऑन साईटला ऑन ड्राईव्ह खेळला गेला. अल्केश गायकवाड पुढे येतोय, मॅन फ्रॉम पामचं मात्र यावेळेला अभिमान आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर अल्केश गायकवाड. धावांची गती सिंगलच्या साहाय्याने नीरज तळेले आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 9 रन्स. 56 धावांचं पाठलाग करताना सेन्सिबल क्रिकेट यावेळेला दोन्ही फलंदाजांच्या द्वारे केलं जातं. पार्थ मोरे एक आक्रमकतेचा सितारा, परंतु सिच्युएशननुसार चांगली फलंदाजी करण्याचा मानस. अक्षय गरजचा हा चेंडू मात्र यावेळेला जबरदस्त गोड आवाजात आलेला हा गोड खणखणीत षटकार. जाणता राजा पालघर राकेश प्रभूच्या स्वागतासाठी येतोय PDTPL षटकार 6. तर हेमंत शिट्टे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत की येस क्षमस्व चौकार येतोय, आणि या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर नीरज आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 13 या धावसंख्येवर. स्टार्ट अगदी मंथन खूप चांगली झाले. अक्षय गरजसारखा एक घातक गोलंदाज, या गोलंदाजाला ज्या वेळेला गोलंदाजी दिली त्या वेळेला मात्र विकेट टेकिंग बनलेला आहे. विकेट टेकर गोलंदाज आणि भरोशाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अक्षय गरज. नक्कीच प्रमोद, जर पाहायला गेलं जो क्लास अक्षयकडे आहे तो पार्थकडे देखील आहे, आणि मैदानाच्या चहूबाजूने खेळण्याची क्षमता कुवत या फलंदाजाकडे, आणि ज्या प्रकारे हा शॉट पार्थने मारला, मात्र बॅकलिफ्ट त्याने वरतीच ठेवली होती, आणि बॅट स्विंग काय कमालीचा, काय जबरदस्त. आपलं नाणं किती खणखणीत आहे ते पार्थने यावेळेला मात्र जरूर दाखवलं. चौकारचा सिग्नल येतोय. नक्कीच या वेळेला मात्र मुन्ना पठाण सर यांच्याशी चर्चा केली, आणि तदनंतर या वेळेला आपण पाहू शकता चौकार दर्शवला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर खेळ आतापर्यंत रे इंटरनॅशनल या संघाचा राहिला आहे. गुड डिलिव्हरी सेकंड टाइम अटेम्प्ट करत असताना या वेळेला जबरदस्त झेल अर्षद बारी अर्थातच बच्चू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ चिंचणी मॅग्निफिसंट कॅच, ब्रिलियंट कॉट बिहाइंड. मात्र या ठिकाणी फलंदाज तंबूच्या आसनाला परतत असताना पार्थ मोरे बिग विकेट बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र या ठिकाणी डाव्या साईडला झेल टिपणं कठीण असतं मंथन, परंतु इथे अर्षद बारीची यावेळेला कमालीची झेल पाहायला मिळाली. कॉन्सन्ट्रेशन सुपर होतं, आय कोऑर्डिनेशन अफलातून पाहायला मिळालं, आणि जे जज करण्याचं टायमिंग आहे ना ते बी मिसाल पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड ब्रिलियंट कॅच बाय अर्षद बारी. अच्छू. नक्कीच प्रमोद, ज्यावेळेला अर्षद बारीला पाहिलं की डाव्या बाजूला वळाले, डाव्या हातात कॅच गेले, कारण की जर सर्वात जास्त ताकद आपण पाहिलं उजव्या हातामध्ये असते, आणि त्यांनी जी झेल घेतली सुंदर झेपावले होते, अप्रतिम कॅच घेतला, आणि ते विकेटचं महत्त्व त्यांना माहीत होतं, आणि हा झेल आपण टिपायचाच आहे, आणि त्या उद्देशाने मात्र काय सुंदर झेल टिपला. मोठा हादरा मात्र तिथे जरूर बसलाय. फलंदाज जर आपण पाहिलं पार्थ मोरे बॅक टू द पवेलियनमध्ये गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, जलीश शेख. जलीश शेख लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, भरपूर वर्ष
उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपल्या जीवनामध्ये, चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत आणि आज मात्र संकटाच्या नद्या पार करत अजून सुद्धा क्रिकेटवरचं नितांत प्रेम जपणारं हा खेळाडू ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली, तेवढंच त्वरित क्षेत्रक्षण मात्र पाहायला मिळालं. सिंगल मेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर रे इंटरनॅशनल या संघाची जाऊन पोहोचते 14 धावा. अतिशय जोमाने खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. दोन्ही संघ मात्र बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत, परंतु इथे मात्र तुम्हाला जीवाची बाजी लावून मात्र खेळावं लागेल, कारण ही स्पर्धा आहे PDTPL. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न गौतम अकरेचा फसतोय. हा प्रयत्न यावेळेला कोणतीही चुकी करणार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अमित पाटील अण्णा मॅन फ्रॉम मथाने, वॉट अ कॅच, फलंदाज बाद. बघा प्रमोद, इथे कुठेतरी नाहक फटका मात्र गौतमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तुम्हाला चेंडूचं मेरिट जे आहे ते ओळखायचं आहे आणि त्याप्रमाणे खेळायचं आहे. जर कदाचित गौतमने ऑफ साईडला खेळलं असतं तर धावा या पाहायला मिळाल्या असत्या, पण त्याने पाहिलं की लेग साईडचं क्षेत्र पूर्ण रिकामे आहे आणि त्या अनुषंगाने तिथं खेळण्याचा प्रयास झाला होता. मात्र काय सुंदर जजमेंट तिथे पाहायला मिळालं आणि गौतमला घरचा रस्ता जरूर तिथे दाखवलाय. नक्कीच डगआउटचा रस्ता यावेळेला दाखवत असताना आपण पाहू शकतात गोलंदाज अक्षय गरत, मी उल्लेख केला होता की विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, 100% कसे द्यावेत क्रिकेटमध्ये हे अक्षय गरतने यावेळेला दाखवलं गेलं आहे. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे? जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर कधीच थकत नाही. आणि तेच अक्षय गरतने कमी वेळेत कमी वयामध्ये का प्रसिद्धी मिळवले, तर त्याची ती मेहनत यावेळेला रंग आणताना पाहायला मिळते. एक छोट्याशा गावातून काटाळे एक्सप्रेस म्हणून आज नाव मात्र उल्लेख केला जातो. त्याचं कारण पंकज पाटील पालन यांनी पाहिलेलं त्याचं टॅलेंट, अनिकेत राऊत यांनी पाहिलेलं टॅलेंट आणि आज म्हणून त्यांच्या माध्यमातून मात्र पुढे येताना पाहायला मिळते. परंतु त्याची खरी मेहनत आहे या पाठीमागे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर आत्तापर्यंत स्थिरावली गेले. धावसंख्या नीरज आम्हाला दर्शवतात की 14 धावांवर आत्तापर्यंत रे इंटरनॅशनल 56 धावांचा पाठलाग करताना यावेळेला जाडू नवीन फलंदाज सज्ज होतोय. अर्थातच मनोज राऊत सुरेख पद्धतीने ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र कन्वर्ट करेल. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर राहुल पाटील पुढे सरसावला गेला होता. 1 धाव 15 धावा, 15 रन्स. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत की 2 षटकांचा खेळ झालाय. 15 धावा, येणारे चेंडू आहेत 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 41 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू आणि 41 धावा. मंथन इथून विकेट फॅक्टर खूप महत्त्वाची भूमिका असेल. डब्ल्यू शोधावा लागणार आहे, तो मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला. नक्कीच आता मात्र एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट समीकरण जोडून मात्र तुम्हाला खेळावं लागणार आहे, कारण की चेंडूंचा खेळ बाकी अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोघे जर पाहायला गेलं तर नवीन फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहतायत मनोज राऊत आणि त्यांच्या समवेत जलीश शेख. डेफिनेटली दोन्हीही नवीन फलंदाज जरी असले तरी मंथन मात्र अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे. भरपूर मैदानं ज्यांनी आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर ज्याने मात्र गाजवलेत अशा प्रकारचे खेळाडू आहेत. परंतु कागदोपत्री आता स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुम्हाला मात्र जीवाची बाजी लावून खेळावं लागेल, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. आणि क्रिकेट म्हटलं की बुद्धिमत्तेचं क्रिकेट. फक्त चेंडू आणि फळी हातामध्ये घेतलं म्हणून ॲज अ प्लेअर होत नाही, तर क्रिकेटवरची एकनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि डेडिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मंथन ॲब्सोल्युटली राईट, अगदी बरोबर. तुमचं डेडिकेशन आणि तुमचा प्रामाणिकपणा हाच तुम्हाला सर्वोच्च स्थानावरती नेतो. आणि आज आपण पाहिलं गॉड ऑफ क्रिकेट का सचिन तेंडुलकर सरांचं नाव घेतलं जातं, कारण की प्रामाणिकपणे ते क्रिकेटला न्याय त्यांनी जरूर दिलाय. त्यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला होता, मात्र अतिशय सुंदर मात्र गोलंदाज आपण पाहिलं करण अंबिरेने ओळखलं आणि त्या पद्धतीने चेंडूला डिलिव्हर्ड केलं. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 23 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉल्स अँड 41 रन्स मोर रिक्वायर्ड टू रे स्पोर्ट्स रे इंटरनॅशनल. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंटल पुश जरूर केलं. यष्टीरक्षक मात्र विनीत वेगाने पुढे येत आहेत. एकरी धाव तिथे पाहायला मिळते आहे. आणि आता मात्र सुंदर मात्र गोलंदाजी जी आहे ती मात्र खोलवर टप्प्यात टाकले जात आहेत, जेणेकरून मात्र फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जाईल
आणि ती स्ट्रॅटेजी इथे मात्र करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्यावेळेला पॉवर प्लेमधील पहिलं षटक करण घेऊन आले होते, 8 धावा त्या षटकात त्यांनी दिल्या होत्या, 1 विकेट त्यांनी प्राप्त केला होता आणि आता तिसरं षटक पुन्हा एकदा हाताळताना दिसत आहेत. षटकातील तिसरा चेंडू JSWN कडनं हाताळण्यासाठी सज्ज होते. ऑन द मार्क करण टू जेलिस. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय तैनात केलेले आहेत. त्यानंतर स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर अक्षय गरतला आपण पाहू शकतायत मिड ऑफला. यावेळेला मात्र स्लॉक स्वीप करण्याचा तिथे प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल. प्रमोद, या नाग फटक्याची गरज आहे या क्षणाला. नक्कीच एक रिस्क घेण्याचा प्रयत्न केला होता जलीश शेखने की थोडंसं प्रेशर कुठेतरी थोडंसं हटलं जाईल, कॉन्सन्ट्रेशन मात्र यावेळेला लूज होईल गोलंदाजाचं. त्याकरता मात्र एक हा फटका खेळण्याचा त्याचा मानस फसतोय जरूर जलीश शेख यांचा आपण पाहू शकतात. कारण अंबेरीचं मी कौतुक करेन, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय लेंथ अँड लाईन बाळगले आतापर्यंत स्वीकारले गेले. सुपर बॉलिंग. यावेळेला इनसाइड आउट पद्धतीने जरूर घेऊन काढलं, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत अल्केश. अतिशय सुंदर स्टॉप, सुंदर अशी फेकी जी आहे ती पाहायला मिळते. प्रमोद, प्रत्येक चेंडू नंतर आता जी समीकरणं जी आहेत ती आपल्याला बदलताना दिसत आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय सध्याच्या घडीला फलकावरती झालेली आहे 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा फलकावर. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. 39 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. एक सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल का, अशी प्रेक्षकांची प्रत्येक स्टँडमध्ये चर्चा सुरू असेल. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि मातब्बर खेळाडू असताना मात्र यावेळेला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कारण अंबेरे पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. नक्कीच नक्कीच. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू ऑन द मार्क हाताळण्यासाठी सज्ज होते करण. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका. चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे येतोय. सुपर कॅच. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. खूप सुंदर संगीत कक्ष DJ म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून उर्वी आपण पाहू शकतायत आणि अतिशय यावेळेला सदाबहार गीतं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. राहुल पाटील एक छोट्याशा गावातून बिलॉंग करताना भिनार, जसं या ठिकाणी आपण पाहू शकतात वसई तालुक्यातलं एक गाव आहे आणि भिनार गावातून बिलॉंग करताना राहुल पाटील, अक्षय गरत हे एकाच संघामध्ये कित्येक वेळा ओपन गटातून खेळताना पाहायला मिळतात. त्याचा पुरेपूर फायदा राहुल पाटीलने मात्र मिळवला आणि जाडूसारख्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केलं. 56 धावांची एक छोटी टोटल जरी वाटली तरी सुद्धा त्या खेळाडूला मात्र विचारा मैदानाच्या आतमध्ये किती फायटिंग असते. मात्र हेच यावेळेला पाहायला मिळतं. करण सुपर बॉलिंग. आणि नक्कीच फायटिंग जर पाहायला गेलं कालच्या रात्रीत आपण पाहिलं अक्षर पटेल आणि काय सुंदर त्याने नॉक आपल्याला दाखवला. पण सरते शेवटी म्हणतात ना की एका संघाला विजयी व्हावं लागतं आणि वरचढ होताना काल श्रीलंकन संघ झाला. इथे मात्र टफ फाईट जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये इथे द्यावीच लागणारे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कळमगावचं हे रत्न आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण माळी. यावेळेला मात्र खोलवट टप्प्यात जरूर टाकला होता. अतिशय सुंदर त्या जेंटल पुश केलं. एकरी धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे देखील संकेत आहेत आणि पंचांकडे देखील दाद मागितले. मात्र जीवाच्या आकांताने मात्र जेलिश शेख परतले आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी सिंगल होती तिथे डबल मात्र कन्वर्ट केली गेली. हीच तुमची जी आहे कला ती मात्र या ठिकाणी दाखवावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र करण माळी एक कळम संघाचा ब्रँड पाहायला मिळतो. 19 धावा झालेल्या आहेत. लक्षात घ्या 37 धावांचं अजून सुद्धा या ठिकाणी लक्ष असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 37 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मंथन ज्या वेळेला इंटरव्हेल विकेट जातात षटकार चौकार येत नाहीत अशा वेळेला तुम्हाला सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाही आहे. आत्ताच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं षटकार चौकारांची जास्तीत जास्त वर्षाव होत असताना पाहायला मिळतो. परंतु कुठेतरी बेसिकला विसरलेत आणि त्या कारणास्तव कधी कधी मात्र पराभूतच्या छायेत तुम्हाला जावं लागतं. परंतु या क्रिकेटच्या बेसिकला विसरून चालणार नाही आहे. एक एक धाव खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतो. जेव्हा तुम्ही एक एक धाव करता प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढतो. एखादा मध्ये गोलंदाज लूज चेंडू फेकतो आणि त्या लूज चेंडूला तुम्हाला मात्र प्रहार करण्याची संधी उपलब्ध होते. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट झालं. चेक. हॅलो.
अनिल साळुंके सर, जाणता राजाचे ओनर, सरांना विनंती असेल सर तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचे या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनिल साळुंके सर, जाणता राजा संघाचे संघ मालक, सरांना विनंती असेल की प्लीज तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 37 धावांचं लक्ष्य, रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अक्षय गरत यावेळेला सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा जली शेख त्याच्या समोर जाईल, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला फटका चांगला, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना अल्केश मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. वन बाउन्सने चेंडूला रोखतोय. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 20 रन्स. कारण माळीकडे म्हणताना खूप चांगले स्ट्रोक आहेत, परंतु आता खऱ्या अर्थानं संकटात संघ सापडलाय. संकटातून मात्र वर काढायचं असेल तर तुम्हाला यशाची उडी ही घ्यावी लागेल. ऑन साईडला खेळला गेला, फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केला गेला. ऑन ड्राईव्ह अल्केश मात्र फार वेगाने येतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे डेंजर झोनमध्ये करण माळी, परंतु तिथपर्यंत तो पोहोचेल आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबल ही खूप बेस्ट अँड बेटर, वेल अँड गुड यावेळेला मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते म्हणतात. नक्कीच नक्कीच. ज्या प्रकारे आपण पाहतोय बाउंड्री लाईन जर आपण पाहिलं तर खूप लांब बाउंड्री आहे, खूप मोठं मैदान आहे आणि इथे हाच खेळ जो आहे तो खेळला गेला पाहिजे. कारण की तुम्ही मोठे फटके जरी माराल तरी तुमचं पॉवर चांगलं पाहिजे, तुमचं एलिव्हेशन चांगलं पाहिजे, तरच तो चेंडू सीमारेषे बाहेर जाणार. पण जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे ते मात्र इथे तुम्हाला सिंगल अँड डबल्सवरती भर देणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 22 धावा. 22 धावा फलकावर. अक्षय गरत पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज. आज खऱ्या अर्थानं 6 जानेवारीचा दिवस आणि विकेट टेकर गोलंदाजाचा वाढदिवस अर्थातच कपिल देव रामलाल निखंज 1959ला झाला. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. अल्केश पुढे सरसावतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर. नीरज आमच्या गोल्डन फिंगर यावेळेला मात्र दर्शवतायत की 23 धावांवर पोचले गेले. मंथन संत गतीने सुरुवात यावेळेला झाली. पार्थ मोरे लवकरात लवकर बाद झाला. गौतम आकरे बाद झाल्यानंतर सिच्युएशन यावेळेला दबावात्मक स्थिती पाहायला मिळते. इथून सावरायचं असेल तर धावा येणं खूप गरजेची गोष्ट. सरळ बॅटने कळला गेलाय वी फॅक्टरमध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला फक्त सिंगलवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. 5 टाळ्यांचा गजर होतोय स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेले ते आतापर्यंत पाहायला मिळते 24वर. इथून 32 धावांचं लक्ष आहे म्हणतात. नक्कीच नक्कीच 32 धावांची गरज आहे. आता मात्र एक चांगली रणनीती, चांगली प्लॅनिंग जली शेखला बनवावी लागेल आणि त्याचं एक्झिक्युशन देखील करावं लागेल. कारण की इतिहासामध्ये तुमचं नाव खूप मोठं आहे, पण मैदानामध्ये आता तुम्हाला योग्य रीतीने खेळ करणं गरजेचं आहे. मारण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला, मात्र अमित तिथे आहेत, कुठलीच चुकी करणार नाहीयेत. फलंदाज बॅक टू द डगआउट. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे बीमर करिता. अंपायर्स कॉल रेफर केला गेलाय की बीमर आहे की नाही. कमरेच्या वरती चेंडू मात्र यावेळेला जरूर ट्रॅव्हल झालाय की नाही हे पाहिलं जाईल. मुन्ना पडानसर त्या ठिकाणी ऑन स्क्रीन आहेत. टेनिस क्रिकेट .in लाईव्ह ब्रॉडकास्ट पार्टनर म्हणून आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून खूप मोठे पाठीराखे पाहायला मिळतात आणि त्यांनी सुद्धा जल्लोष केला होता. कारण माळीची विकेट यावेळेला मिळते की नाही यासाठी मात्र लक्ष केंद्रित झालंय प्रत्येक प्रेक्षकांचं. धावांची गती 24वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. संगीत कक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय संगीतमय असं वातावरण आहे आजच्या दिवसात. सेकंड डे आणि सेकंड डेमध्ये जर आपण पाहिलं तर खास करून स्पेशल थँक्स टू अवर स्पॉन्सर जे पाहायला मिळतात. TWJ डॉमिनेटर जो संघ आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि खास पालघरकरांवर त्या खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. राकेश तामोरे हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं त्यामध्ये मेंटॉर म्हणून भूमिका निभावतात. स्वप्नील नार्वेकर जबरदस्त आपण पाहू शकताय. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल तदनंतर जर आपण पाहिलं सोहम पॅकिंग कडून सुद्धा सकाराम सर यांच्याकडून सुद्धा मात्र खूप चांगल्या प्रकारचं स्पॉन्सर या ठिकाणी खऱ्या अर्थात त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. डिसिजन पेंडिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. कारण माळी त्या ठिकाणी जाईल की नाही मात्र यावेळेला हळूहळू निघतोय. अर्थातच यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर हेमंत शेट्टी. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. संघाची स्थिती मात्र यावेळेला थोडीशी नाजूक आहे मंथन.
आता इथून मात्र स्वतःला संघाला डावाला मात्र सावरावं लागेल ते जलीश शेखला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24. इथून जर विचार केला म्हणतात तर चेंडू आहे तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज असेल ती रे इंटरनॅशनल्स या संघाला. 13 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मुसद्दिक शेख. जर विकेट्स बाद होण्याचा आपण क्रम पाहिला, पहिला गडी बाद झाला 1 या धावसंख्येवर, दुसरा गडी बाद झाला 13 या धावसंख्येवर, तिसरा गडी बाद झाला 14 या धावसंख्येवर, चौथा गडी बाद झाला 17 आणि पाचवा बाद झाला 24. म्हणजे इथे मंथन जर आपण पाहिलं तर पार्टनरशिप झालेली नाहीये, पार्टनरशिप बिल्ड झालेली नाहीये आणि त्याकरता आपण पाहू शकतायत धावांची गती स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. 32 धावांचं लक्ष्य पाहायला मिळतं. आपण पाहत आहेत स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट करत असताना PDTPL सीझन 1 2023च्या माध्यमातून कालपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आजचा सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन येणारा फलंदाज मुसद्दिक एक ॲज अ ऑलराऊंडर आणि दोन्ही खेळाडू मात्र एकाच संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. 13 चेंडू आहेत, 13 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा अक्षय. यावेळेला मात्र फाईट यॉर्कर चेंडू जरूर होता, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी स्वप्नील भोईर मात्र पुढे सरसावत आहेत. मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25 वर 25 या धावसंख्येवर. येणारे चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल. धावा होऊ शकतील मंथन, परंतु इथे मात्र आता थोडेसे कुठेतरी हात खोलावे लागतील, गिअर चेंज करावा लागेल आणि यावेळेला ती मात्र गोलंदाजी करणारा संघ तेवढं मात्र धावा या ठिकाणी देणार नाहीत हा त्यांचा आत्मविश्वास असेल. जर प्रमोद जर पाहायला गेलं 12 चेंडूंचा धन्यवाद. खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी हॅलो. 31 धावांची शेख. आवश्यकता आहे. धन्यवाद. समालोचन कक्षातून पुन्हा एकदा आपल्यामध्ये नक्कीच अनिल साळुंके जी इथे आलेले आहेत, जाणता राजा पालघर संघाचे संघ मालक. सरांचं मात्र इथे नक्कीच सहर्ष हार्दिक स्वागत. सरांना मात्र नक्कीच महाराष्ट्राची शान अर्थातच भगवा फेटा पदार त्यांच्या डोक्यावर विराजमान करून कुणाल फडकर यांना विनंती करतोय सरांचं स्वागत सन्मान यथोचित सन्मान करायचा आहे. तर नक्कीच अनिल साळुंके सर, जाणता राजा पालघर संघ मालक. आपण पाहतोय खूप महत्त्वाची भूमिका ह्या स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहतोय अनिकेत राऊत यांनी मात्र नक्कीच सांगितलं की संघ मालक खूप महत्त्वाचे आहेत. तर जाणता राजा पालघर संघाचे संघ मालक अनिल साळुंके सरांचा यथोचित स्वागत सन्मान. धन्यवाद. आपण पाहू शकतायत 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय राहुल. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. प्रमोद जर इथे पाहायला गेला तर 15 धावांचं कॅल्क्युलेटिव्ह खेळ तुम्हाला करावा लागेल. यात षटकामध्ये 15 काढा आणि 15 शेवटच्या षटकामध्ये ठेवा, कारण की फास्ट क्रिकेट आहे आणि फास्ट क्रिकेटमध्ये त्या धावा देखील आपण बनताना बऱ्याच वेळा पाहिलेल्या आहेत. डेफिनेटली ॲबिलिटी आहे जलीश शेखच्या बॅटमधून, मात्र त्या धावा अपेक्षित असतील रे इंटरनॅशनल या संघाच्या माध्यमातून. यावेळेला मात्र चेंडू बराच का हवे. क्षेत्ररक्षक तिथे अक्षय घरत येतो चेंडू खाली. काय सुंदर जजमेंट. इम्पॉर्टन्स या विकेटचं अक्षयला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मात्र काय सुंदर मात्र झेल टिपला जातोय. जलीश शेख बॅक टू दी डग आउट. या अगोदर देखील मी उल्लेख केला की तुम्हाला समीकरण बनवून खेळायचं आहे. 15 धावा या षटकामध्ये बनवा, पण मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह मात्र आवडता आला नाही जलीश शेखला. आणि बॅक टू द डगआउट कडे जाताना आपण पाहतो विकेट क्रमांक जर पाहायला गेलं गडी बाद झालेले आहेत 6. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 30 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळतं. इथे विकेट टेकर गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना प्रत्येकाला माहिती आहे म्हणतात की प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केला पाहिजे, कारण ही पालघर जिल्ह्याची एक महत्त्वपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते आणि पालघर वासियांसाठी एक पर्वणी बनली ही स्पर्धा. म्हणूनच या स्पर्धेसाठी तुम्हाला स्वप्न जे होतं ते स्वप्न सत्यात साकारावं लागणार आहे. इथून जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला तर डेफिनेटली पुढच्या वर्षात अजून संघ मालकांचे डोळे हे मात्र प्रत्येक परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंवरती लागतील.
कारण अजून माहिती नव्हतं की पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत आणि गावं एवढी आहेत आणि त्या गावातून खेड्यापाड्यातून मात्र आता या ठिकाणी झळाळताना पाहायला मिळत आहेत. कारण हा प्लॅटफॉर्म आहे तो पालघर जिल्हा प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळतो टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या माध्यमातून. नक्कीच प्रमोद, जे खेळाडू अनसोल्ड राहिलेले आहेत त्याने देखील पुढच्या वर्षाकरिता की आपण आपला क्लास कसा दाखवू आणि आपल्याला संघ मालकांचं लक्ष आपल्याकडे कसं वेधलं जाईल याकडे लक्ष देणं गरजेचं. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न, बॅटला चेंडू स्पर्श झालाय, फलंदाज अफाक, बॅक टू द डगआउट. काय सुंदर मात्र गोलंदाजी इथे केली जाते. सॉरी प्रमोद, थोडं थांबवतोय कारण की आतापर्यंत जर पाहिलं राहुल काय सुंदर गोलंदाजी केली आहे. लागोपाठ 2 चेंडूंवरती त्यानं 2 विकेट घेतले आहेत आणि या अंडर प्रेशर सिच्युएशन मध्ये काय सुंदर गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. डेफिनेटली सुंदर गोलंदाजी. पहा, एखाद्या जेव्हा तुम्ही चांगल्या फलंदाजाला तुम्ही विकेट मिळवता तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा खूप वाढताना पाहायला मिळतो आणि राहुल पाटील नेहमीच मात्र आपण पाहू शकतायत एक बॉडी लँग्वेज त्याची पॉझिटिव्ह पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव अक्षय घरतने त्याच्यावर दाखवलेला तो विश्वास ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहू शकलात की राहुल पाटील मात्र 5व्या षटकात चांगली कामगिरी करेल आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. राहुल पाटील इज ऑन अ हॅट्रिकवर पोहोचला गेलाय तो राहुल पाटील. नक्कीच कौतुक करीन. अक्षय घरतचं एक उभरता खेळाडू आहे आणि कर्णधाराची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतोय कारण की त्याला मार्गदर्शक म्हणून जर आपण यष्ट्यांच्या मागे पाहिलं, अच्छू बारी एक अनुभव आहे आणि तो तिकडनं सातत्यानं आपण डायरेक्शन देताना त्याला पाहतोय. खूप चांगलं परेश घरत यांचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, चेंडू निघून येईल. 1 बाउन्सने अक्षय घरत जबरदस्त एफर्ट, प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 27 धावा. ओनर खुश असतील परेश घरत, परंतु संपूर्ण जिम्मेदारी दिली ती संदीपदादा म्हात्रे यांच्यावर, तदनंतर पंकज घरत बंटी यांच्यावर जी पूर्ण जिम्मेदारी दिली, प्राण भुईर असतील यांच्यावर जिम्मेदारी यावेळेला पाहायला मिळते. एक ॲब्सोल्युटली सुपर मॅच मंथन पाहायला मिळते. जबरदस्त एक घमासान बॅट आणि बॉल मधला द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं. मुसद्दीक यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढलं चेंडूला टुवर्ड्स मिड विकेट अल्केश तिथे येतोय. एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 28 धावा. प्रमोद, षटकातील आता चेंडूंचा विचार केला गेला तर झालेले आहेत 5 धावा खर्च केल्या, 3 विकेट देखील या षटकामध्ये 2 मिळवले आहेत. 28 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र सुंदररित्या खेळलंय, मात्र मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मनीष भोईर आहे, चांगलं फील्ड होतं. एकेरी धाव काय सुंदर. प्रमोद बघा, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि इथे मात्र काय कशा पद्धतीने कलाटणी दिली जाते ते मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. षटकाचा खेळ झाला पूर्ण. प्रत्येक गोलंदाज जर आपण पाहिलं, करण अंबिरे बॉलिंग समरी जर आपण पाहिलं, पहिलं षटक करण अंबिरे घेऊन आले होते, 8 धावा दिल्या, 1 विकेट त्यानं घेतली. त्यानंतर अक्षय घरत आले दुसरं षटक हाताळण्यासाठी, 7 धावा दिल्या, 2 विकेट्स त्यांनी घेतल्या. पुन्हा करण अंबिरे तिसरं षटक घेऊन आले, 4 धावा दिल्या, 1 विकेट त्यानं घेतली. अक्षय घरत चौथं षटक घेऊन आले, 6 धावा दिल्या, 1 विकेट त्यानं देखील घेतली. आणि हे 5वं षटक राहुल पाटीलचं पाहिलं, काय सुंदर, फक्त 4 धावा त्यानं दिल्या आणि 2 विकेट्स त्यानं मिळवले आहेत. अशा एकंदरीत आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती झाली आहे 29 धावा. खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येकाचा रोल सुंदर अदा केला गेलाय. प्रत्येकाने जिम्मेदारी काय असते, जिम्मेदारीने कसं खेळावं हे क्रिकेटच्या मैदानात सातत्याने पाहायला मिळतं. जे झालं ते गेलं विसरून नव्याने सुरुवात करणं हेच आपल्याला क्रिकेटने सातत्याने शिकवलं गेलंय. म्हणूनच तर 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि प्रत्येकाच्या ब्लडमध्ये फक्त आणि फक्त आपण पाहतो क्रिकेट इज माय पॅशन हे आपल्याला टायटल पाहायला मिळतं. अतिशय सुंदर असं वातावरण आणि या वातावरणाशी निगडीत असलेले सर्व खेळाडू निसर्गरम्य अशा वातावरणात खऱ्या अर्थानं PDTPL सीझन 1ला काल सुरुवात झाली. दिमागदार उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला आणि तदनंतर मात्र या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साईडला फटका तर चांगला आहे, चेंडूला मात्र या वेळेला वळवला गेलाय. चेंडू संगीत कक्षेकडे निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला खणखणीत दर्जेदार PDTPL 6. नक्कीच निनाद पाटील कौतुक करावं लागेल, आले क्रीजवरती आणि नांदगावचा ब्रँड आपण पाहतोय का जबरदस्त फटका बहारदार. आणि या 6 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 35 धावा.
आता 5 चेंडू आहेत आणि मंथन इथून 25 धावांचं एकंदरीत 21 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 21 धावा. नांदगावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. निनाद पाटील ऑन साइडला निनादच्या बॅट मधून आलेला दुसरा सुपर ब्युटिफुल शॉट. मल्टी हिट. 6 धावा. इथे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसत आहेत रे इंटरनॅशनल निनाद पाटील. काय जबरदस्त, जणू काही पॅव्हलियन मधनं सेट होऊन आलाय. काय जबरदस्त 2 चेंडू आणि 2 षटकार. काय आक्रमकता दाखवली होती. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी निनादचं यावेळेला कौतुक करेन. पूर्णपणे चर्चेला आता उधाण येताना पाहायला मिळतं. एवढा वेळ शांत बसलेला मात्र यावेळेला संघ रे इंटरनॅशनल संघ आता मात्र प्रत्येकाचे डोळे या सामन्याकडे लागलेले आहेत. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनपर्यंत पाहायला मिळतात 15 धावा. सुपर मॅच. 2 षटकार आल्यानंतर पूर्णपणे मात्र मैदानात या ठिकाणी आपण पाहू शकताय सैराट आलंय. सुपर बॅटिंग निनाद पाटील. हीच ती संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. आणि खऱ्या अर्थानं आता इतिहास रचण्याची गरज पाहायला मिळते रे इंटरनॅशनल या संघाला. नक्कीच निनादने मात्र मॅचची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. 2 सिक्सेस अँड 2 बॉल्स. षटकातील 3रा चेंडू. आता मात्र दडपणाखाली असणाऱ्या अमित पाटील असं म्हणायला हरकत नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चुबारी मात्र क्षेत्ररक्षणाची स्थिती यावेळेला सजवत असताना पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पॅक करण्यासाठी आपण सातत्याने पाहतोय की जेणेकरून ऑफ साईडला खेळणार नाही, परंतु जसंच्या तसंच राहावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाला. 4-15चं समीकरण अमित पाटील टू निनाद पाटील. यावेळेला 3 in row. सुपर ब्युटिफुल शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आल्यानंतर या वेळेला हे काय घडलं जातं. गेल्या मॅचचा हिरो ज्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजीच्या कर्तृत्वावर मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याच गोलंदाजाला मात्र या ठिकाणी टार्गेट केलंय. आता 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असेल. काय आक्रमकता दाखवले. सुपर बॅटिंग निनाद पाटील. याला म्हणतात मी तर म्हणेन की दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या पंक्तीमधला निनाद पाटील. व्हॉट अ बॅटिंग. बघा प्रमोद, निनादचं तर कौतुक करायला गेलं तर शब्द हे खूप कमी आहेत, कारण की अंडर प्रेशर सिच्युएशन आहे आणि लागोपाठ 3 सिक्सेस हे निनादच्या बॅटमधून येत आहेत. बघा गोलंदाजांकडे मात्र प्रश्न भरपूर आहेत, पण त्या प्रश्नांचं उत्तर हे मात्र माझ्याकडे आहे हे निनादने दाखवलंय. चला घाई करा, वेळ दौडू नका. वेळेच्या बाबतीत सुद्धा तेवढं सहकार्य करा. समजू शकतो आम्ही सामना हा खूप क्रुशल मुमेंटला येऊन ठेपला गेलाय, परंतु तेवढाच वेळ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. चला अच्चूबारी अँड कंपनी प्लीज थोडंसं आपण टाइम स्पेंड करू नका. 3 चेंडूवर 3 षटकार आल्यानंतर 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही जवळजवळ 6 ते 7 खेळाडू आले आणि मात्र यावेळेला आपण पाहू शकता की त्याला समजवतात अमित तुला ही मात्र गोलंदाजी व्यवस्थित करायची. येणारे 3 चेंडूंवर आपल्याला PDTPLचं भवितव्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं या सीझनचं आहे. कारण की उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचली आहे, कारण की कुठला संघ क्वालिफायर राऊंडमध्ये जाऊन पोहोचला आणि ती उत्कंठा खऱ्या अर्थानं शिगेला नेली आहे या फलंदाज निनाद पाटीलने. काय जबरदस्त क्रॅकिंग 3 सिक्सेस पाहायला मिळत आहेत. निनाद पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना अमित पाटील समोर. अमित पाटील सिच्युएशन नुसार गोलंदाजी करेल का? 3-9चं समीकरण. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पुढे येईल तत्पूर्वी मात्र या ठिकाणी काय घडलं गेलं. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. पहा इथे सिंगल डबल मात्र खूप मायने राखले गेले, परंतु स्ट्राईक एंडकडे यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला तो फलंदाज गेला. इथे थोडीशी राहत मिळाली असेल अमित पाटीलला, कारण आता आहे फलंदाज मुसद्दीक. प्रमोद, जर मी म्हणेन ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला सिंगल्स अँड डबल्स, जर पहिल्या 5 षटकांचा आढावा घेतला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली. तिथे जर धावा तुम्ही जमवल्या असत्या तर कदाचित त्या शेवटच्या षटकावरती इतकं प्रेशर आलं नसतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. नक्कीच. आता मात्र यावेळेला चर्चा हीच चालली असेल मंथन की या फलंदाजाला कुठे लपवलं होतं. जर या फलंदाजाचा मॅन इन फॉर्म फलंदाज आहे तर 4थ्या-5व्या क्रमांकावर जर आला असता तर कदाचित धावांचा वेग वाढला असता, परंतु असो जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या माध्यमातून. स्ट्रॅटेजी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 2 चेंडू 8 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. यावेळेला अप्रतिम जबरदस्त स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला. चेंडू मात्र सनसणीत दणदणीत दर्जेदार PDTPL चौकार.
4 वडा स्ट्रोक सुपर. प्रमोद, आजचा दिवस मुसद्दीकचा आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की गोलंदाजीमध्ये त्यानं त्याचे जलवे दाखवलेत, पण आता खऱ्या अर्थानं कळस चढवायचं आहे. बघूया कशा पद्धतीने या शेवटच्या चेंडूवरती 1 बॉल आणि 4 रन्स. जरूर 1 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. जिथे सन्नाटे पसरले होते तिथे मात्र यावेळेला सामन्याला खूप अतिशय रंगतदार सामने जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो पालघर स्पोर्ट्स क्लब, तर एका साईडला आपण पाहू शकतायत रे इंटरनॅशनल. या दोन संघांमध्ये एक सुंदर लढत पाहायला मिळते. इथून मात्र कोणता संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो अमित पाटील अण्णा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. म्हणतात ना, हिमतीने हरा, परंतु क्रिकेटच्या मैदानात हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल, ही मॅच विन करायची असेल, तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. पुन्हा एकदा गोलंदाज अमित पाटील ब्रँड ऑफ मथाने, तर मुसद्दीक ब्रँड ऑफ शिरगाव. अशा प्रकारची क्वालिटी वर्सेस क्वालिटीची लढाई मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पाहिलं चेंडू निघून जातोय, पायावर जाऊन चेंडू आदळला की नाही. यावेळेला मात्र चेंडू सरळ निघून गेला आणि मुसद्दीक आणि खऱ्या अर्थानं निनाद पाटील पूर्णपणे त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत हताश, हतबल, निराश होत असताना. आणि अशा प्रकारे पालघर स्पोर्ट्स क्लबने या सामन्यामध्ये बाजी मारले. चला, शेक हँड करण्यासाठी आपण मैत्रीपूर्ण संबंध जोपासायचे आहेत, तर मी विनंती करेन की रे इंटरनॅशनल संघाचे खेळाडू जलीश शेख अँड पूर्ण टीम आपण संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये लाईनअपमध्ये या. आणि अक्षय गरत अँड कंपनी आपला संघ सुद्धा मात्र लाईनअपमध्ये जाऊन शेक हँड करून आपण या दोन्ही संघाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, फ्रेंडशिप आहे असं मात्र या ठिकाणी दर्शवा. सुंदर सामना अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या क्षणाला शिगेला पोहोचलेला हा उत्कंठवर्धक सामना पाहायला मिळाला. जाऊया आपण युसुफ यांच्याकडे. चला, विनंतीशील